गुड इव्हनिंग एव्हरीवन. सो आपला जो ग्रामर कोर्स आहे ज्याचं नाव आहे बेसिक टू ॲडव्हान्स. ओके, जो आपला कोर्स सुरू झालेला आहे ज्याचं नाव आहे बेसिक, मी पेन चेंज करतो, लेट मी गिव्ह. ओके, सो काय सांगितलं मी तुम्हाला, बेसिक टू ॲडव्हान्स हा कोर्स आपण सुरू केलेला आहे आणि त्याचं हे दुसरं लेक्चर. म्हणजे आपण काय करतो, जर तुम्ही फर्स्ट लेक्चर बघितलं नसेल, समोरचे लेक्चर तुमच्या कामाचे नाहीत हे समजून घ्या अगोदर. हे लेक्चर तुमच्या कामाचं नाही आणि याच्यानंतर होणारे लेक्चर तुमच्या कामाचे नाहीत. ओके, जर तुम्हाला बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत जायचं असेल तर मी एकच म्हणेल की पहिलं लेक्चर सर्वात महत्त्वाचं आहे, कारण हे आहे बेस. जे पहिलं लेक्चर झालं आपलं काल, कुठल्या नावाने झालं, नाव पण सांगतो, बेसिक कन्सेप्ट ऑफ ग्रामर. म्हणजे ग्रामरचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत याच्यावर आपण कालचं लेक्चर घेतलं, लेक्चर नंबर 1. ओके, लेक्चर नंबर 1 कशावर झालं तुमच्या लक्षात आलं असेल, ते म्हणजे बेसिक कन्सेप्ट ऑफ ग्रामर, याच्यावर आपण घेतलं. आजचं हे 2 नंबरचं लेक्चर आहे आणि आजच्या 2 नंबरच्या लेक्चरमध्ये आपण काय घेऊ, क्वेश्चन टॅग. असं तुम्हाला संपूर्ण ग्रामर 100 तासामध्ये शिकवल्या जाणार, पूर्ण डीपमध्ये. म्हणजे तुम्हाला बेसिक पासून एक शब्द घेऊन तुम्हाला संपूर्ण इंग्लिश कव्हर केल्या जाणार 100 तासामध्ये. ओके, चला मग आजचं हे दुसरं सेशन आहे. पण मी परत एकदा सांगतो, हे दुसरं सेशन त्यांच्यासाठीच आहे ज्यांनी पहिलं लेक्चर बघितलं. ओके, चला या सेशनचं नाव काय आहे, क्वेश्चन टॅग. इथून पासून आपलं लेक्चर सुरू झालेले आहेत. मग हे ग्रामरचं पहिलं लेक्चर आहे, म्हणजे चॅप्टरचं पहिलं लेक्चर आहे. पण याच्या अगोदरही आपलं एक लेक्चर झालं, ते म्हणजे पहिले समजून घेतलं आपण की सब्जेक्ट काय असतात, हेल्पिंग ऑफ काय असतात, मेन ऑफ काय असतात, निगेशन काय असतात, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय असतात, हे बेसिक नॉलेज हे घेतलं आपण. पण तुम्ही म्हणा सर आता शिकवताना तुम्हाला जर इथं प्रॉब्लेम आला, म्हणून म्हणतो ते पहिलं लेक्चर व्यवस्थित करा, तरच तुम्हाला इथं बेनिफिट होणार आहे. आणि तुम्हाला माहित आहे 5 आपण जे काही लेक्चर्स आहेत अगोदरचे, ते तुम्हाला आपण टोटली काय देणार आहोत, फ्री ऑफ देणार आहोत, अगोदरचे 5 लेक्चर्स. त्याच्यामुळे काय होणार, त्याच्यामुळे तुम्ही रिलेट करू शकाल की यस हे जे आहे, हे जे लेक्चर, हे ग्रामरचा पूर्ण कोर्स आहे. हा कोर्स आहे 200 तासांचा टोटल आपला जो कोर्स आहे त्याचं नाव आहे बेसिक टू ॲडव्हान्स. मी सांगितलं तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स हा जो आपला कोर्स आहे हा टोटल 200 तासाचा आहे. एका वर्षासाठी, पूर्णपणे एका वर्षासाठी तुम्ही कितीही वेळा हा कोर्स बघू शकता. 1 वर्ष झाल्यानंतरही बघू शकता, जर तुम्हाला तोपर्यंत जॉब लागला नाही किंवा पोस्ट लागली नाही त्याच्यानंतरही करू शकता, डोंट वरी. ओके, बट एक फॉर्मली मी सांगत आहे ऑफिशियली की 1 वर्ष, त्यानंतर तुम्हाला वाढवायचं आहे विदाउट पेइंग एनीथिंग, फ्री ऑफ तुम्ही इन्क्रीज करू शकता, वाढवू शकता. ओके, याच्यामध्ये तुम्हाला PDF पण आहेत, जसं मी सांगितलं. आपल्या ॲप्लिकेशनला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेलच, नसेल तर तुम्ही जी अकॅडमी प्ले स्टोरला जाऊन सर्च करू शकता आणि तिथं PDF सुद्धा तुम्हाला आहेत डे वाईज. कालच्या लेक्चरचा व्हिडिओ, कालच्या लेक्चरची PDF हे तुम्हाला तिथं दिसेल. आजच्या लेक्चरचा व्हिडिओ, आजच्या लेक्चरची PDF हे तुम्हाला तिथं दिसेल. ओके, आपल्या ॲप्लिकेशनमध्ये टेस्ट सुद्धा, प्रत्येक चॅप्टरवरती तुमची टेस्ट राहते. टेस्ट सिरीज तुम्हाला टोटली मोफत आहे याच्यावरती. ओके, हे सर्वच्या सर्व आपण तुमच्याकडून करून घेतो आणि तुमचा स्कोर जर कमी आला फी सुद्धा रिटर्न करतो. लक्षात, चला पुढे जाऊया. सो आजच्या चॅप्टरचं नाव आहे क्वेश्चन टॅग, की जे 2 नंबरचं चॅप्टर आहे इंग्लिश ग्रामर. जसं 1 नंबरचंच आहे, पण 2 नंबर का बरं दिला, कारण 1 नंबर दिला आपण बेसिक कन्सेप्ट. तर क्वेश्चन टॅग म्हणजेच काय, क्वेश्चन टॅग म्हणजे एक क्वेश्चन. क्वेश्चन टॅग म्हणजेच काय होतो, क्वेश्चन टॅग म्हणजे एक साधा प्रश्न. एक जो प्रश्न असतो, प्रश्नाला आपण क्वेश्चन टॅग म्हणतो. तुम्हाला माहिती आहे का, इंग्लिश ग्रामरमध्ये 3 प्रकारचे प्रश्न असतात. इंग्लिश ग्रामरमध्ये जर तुम्ही प्रश्न बघितले ना, 3 प्रकारचे असतात. पहिला असतो येस नो वाला, यस नो टाईप वाला. दुसरा असतो WH टाईप वाला, WH वर्ड टाईप वाला. आणि तिसरा असतो टॅग, ज्याला तुम्ही क्वेश्चन टॅग म्हणता. कुठली पण भाषा शिका, तुम्हाला 3च क्वेश्चन तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. चौथा क्वेश्चन अवेलेबल नाही. चौथा क्वेश्चन अवेलेबल आहे का, नाही. आणि हेच मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सुरू करणार आहे. म्हणून तुम्हाला समजून घ्यायचं आहे की क्वेश्चन टॅग म्हणजे नेमकं काय. 3 प्रकारचे क्वेश्चन्स असतात, येस नो टाईप, WH टाईप आणि क्वेश्चन टॅग. पण एक सर्वात महत्वाचं मला काय सांगायचं ते बघा. आता इथं मला सर्वात महत्वाचं तुम्हाला हे सांगायचं आहे की हा टॉपिक शिकवल्याबरोबर मी तुमच्याकडून बघू शकता, तुम्ही 48, 49, 50 म्हणजे अराउंड 50 क्वेश्चन्स आहेत, जवळपास म्हणू शकतो आपण. तुम्हाला 45 ते 50 क्वेश्चनवरती प्रॅक्टिस करून घेतल्या जाणार. आलं लक्षात. म्हणजे तुमचं एक गोष्ट तर क्लिअर झाली इथं की आपण काय करणार आहोत, आपण इथं म्हणजे क्वेश्चन टॅगला अगोदर डिटेलमध्ये शिकणार आहोत. एक सुद्धा नियम बाकी राहणार नाही तुमचा.
आणि त्याच्यानंतर हे पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत. म्हणजे काय होणार, म्हणजे तुम्हाला कुठल्याच एक्झाम मध्ये अशी घाबरण्याची काय म्हणतो मी, तुम्हाला आउट ऑफच प्रत्येक चॅप्टरमध्ये मार्क मिळतील हे तुम्ही स्वतःला पण सांगू शकाल. चला एवढं क्लिअर आहे. मग हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण घेऊया जे आपल्याला कुठे आलेले आहेत, एक्झाम मधून विचारल्या गेलेले आहेत. अराउंड 50 क्वेश्चन आपण काढलेले आहेत, कारण आपण 50+ क्वेश्चन घेतो चॅप्टर शिकवल्याबरोबर. चला मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. तुमच्या लक्षात आलं असेल सेशन किती इम्पॉर्टंट आहे तर. सो मला म्हणायचं आहे, स्टार्टिंगला सांगायचं आहे क्वेश्चन टॅग म्हणजे काय. क्वेश्चन टॅग म्हणजे एक प्रश्न. इंग्लिशमध्ये किती प्रकारचे प्रश्न असतात, 3 प्रकारचे असतात. आता 3 प्रकार कुठले कुठले हे पण आपण समजून घेऊया. 3 प्रकार कुठले कुठले तर बघा, जो पहिला प्रकार असतो त्याला जर तुम्ही बघितलं, पहिल्या प्रकाराला त्याला म्हणतो आपण येस नो टाईप क्वेश्चन. हा जो पहिला भाग असतो त्याला येस नो टाईप क्वेश्चन म्हणतो. हा जो दुसरा दिसतो त्याला WH टाईप क्वेश्चन म्हणतो. आणि हा जो तिसरा दिसतो त्याला आपण क्वेश्चन टॅग म्हणतो. तर इंग्रजी ग्रामर मध्ये म्हणा, मराठीमध्ये म्हणा, कुठलीही भाषा घ्या, 3च प्रकारचे प्रश्न असतात. चौथा प्रकार अवेलेबल नाही. ट्रिक्स पण सांगतो ओळखायचं कसं. ट्रिक्स अशी आहे, हेल्पिंग वर्ब जर सुरुवातीला आला तर शेवटी क्वेश्चन मार्क लागतो. आणि तुमच्या मधून प्रत्येक जण असं म्हणणार नाही की सर आम्हाला हेल्पिंग वर्ब माहित नाही. का बरं? त्यासाठीच बेसिक लेक्चर आपण कालचं घेतलं. ते बेसिक कन्सेप्ट ऑफ ग्रामरचं लेक्चर बघून घ्या. त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब सांगितलं. सुरुवातीला हेल्पिंग वर्ब येणे म्हणजे शेवटी क्वेश्चन मार्क लागणे. पहिला नियम, क्वेश्चन मार्क केव्हा लागतो, म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन कसा ओळखायचा. सुरुवातीला जर हेल्पिंग वर्ब आला, हे समजून घ्या, सुरुवातीला जर WH वर्ड आला आणि नंतर लगेच हेल्पिंग वर्ब आला तर शेवटी क्वेश्चन मार्क देता 100% तुम्हाला क्वेश्चन मार्कच द्यायचा असतो. अशा प्रश्नाला म्हणतात WH टाईप क्वेश्चन. अशा प्रश्नाला म्हणतात हेल्पिंग वर्ब म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन. आणि क्वेश्चन टॅग कसा असतो, आपलं पूर्ण वाक्य असते, कॉमा असतो, नंतर हेल्पिंग वर्ब असतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क असतो. अशाला म्हणतो आपण क्वेश्चन टॅग. तर हे 3 प्रकारचे प्रश्न काय असतात, म्हणजे सर्व ठिकाणी तुम्ही हे बघितलं असेल, हेल्पिंग वर्ब तर सुरुवातीला येतो, नाहीतर मग WH वर्ड सोबत हेल्पिंग वर्ब सुरुवातीला येतो. तर बघ एक सांगू का, हा क्वेश्चन मार्क लावण्याची परमिशन तुमच्याकडे नाही. परमिशन तुमच्याकडे तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही सुरुवातीला काय घ्याल, हेल्पिंग वर्ब घ्याल, किंवा सुरुवातीला काय घ्याल, WH वर्ड सोबत हेल्पिंग वर्ब घ्याल, किंवा सुरुवातीला एक वाक्य बनवणार आणि नंतर सुरुवातीला हेल्पिंग वर्ब घ्याल, तेव्हा तुमच्याकडे परमिशन आहे क्वेश्चन मार्क लावण्याची. अदरवाईज क्वेश्चन मार्क लागत नाही. पूर्ण इंग्लिशमध्ये 3च प्रकारचे क्वेश्चन्स असतात. मी अगोदर ते समजून सांगतो, नंतर क्वेश्चन टॅगला सुरुवात करतो. चला आता पुढे जाऊया. आता मला काय म्हणायचं आहे, मला हे म्हणायचं इथं, एवढं तर आपण समजून घेतलं. म्हणजे 3 प्रकारचे क्वेश्चन कसे असतात बरं. पहिल्या क्वेश्चनला म्हटलं आपण येस नो टाईपचा क्वेश्चन, ज्याचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतो. तू पाहिले का, डिड यू सी. तुम्ही काय म्हणणार, युअर आन्सर शुड बी आयदर इन येस ऑर नो फॉर्म. तुमचं उत्तर फक्त येस किंवा नो मध्येच असेल. तुम्ही म्हणणार येस मी पाहिले, किंवा तुम्ही म्हणणार नो मी पाहिले नाही. म्हणून अशा क्वेश्चनला येस नो टाईप क्वेश्चन म्हणतात, की ज्याची सुरुवात हेल्पिंग वर्बनेच होते. ज्याची सुरुवात कशाने होते, हेल्पिंग वर्बने होते. अशा प्रश्नाला येस नो टाईप क्वेश्चन म्हणायचं. दुसरा, तुम्ही का पाहिले. बघा दोन्ही वाक्यात का आहे. तुम्ही जर बघितलं इथं, तुम्ही जर इथं बघितलं असेल की दोन्ही वाक्यात तुम्हाला इथं का दिसेल, पण हे दोन्हीही का वेगळे आहेत. हा शेवटी जर का आला तर सुरुवातीला हेल्पिंग वर्ब येते, शेवटी का आला सुरुवातीला हेल्पिंग वर्ब येते, का मधात आला तर 2 नंबरला हेल्पिंग वर्ब येते. एवढं लक्षात ठेवा. फक्त ट्रिक सांगितली मी तुम्हाला. हा का शेवटी आला म्हणजे सुरुवातीला हेल्पिंग वर्बच येणार. हेल्पिंग वर्ब कोणाला समजते, ज्यांनी कालचं लेक्चर केलं, हा त्यांच्यासाठी सेशन आहे फक्त. चला बघा, आता सुरुवातीला जर WH वर्ड आलं, तुम्ही का पाहिले, तुम्हाला इथं स्पष्टीकरण, तुम्हाला क्वेश्चन एक्सप्लेन करावा लागेल. एक्सप्लेन, आणि याची सुरुवात कशी होते, WH वर्डने आणि हेल्पिंग वर्बने. तर तुम्ही शेवटी क्वेश्चन मार्क लावू शकता. तुम्ही का पाहिले, तुम्हाला जर असा प्रश्न विचारला, तुम्ही असं म्हणणार का मग येस, तुम्ही असं म्हणणार का नो, नाही म्हणतायत. मग अशा प्रकारच्या क्वेश्चनला काय म्हणतो आपण, WH टाईप क्वेश्चन. WH टाईप क्वेश्चन म्हणजे असा प्रश्न ज्याचं उत्तर येस नो मध्ये देता येत नाही. येस नो टाईप म्हणजे असा क्वेश्चन ज्याचं उत्तर येस नो मध्ये देता येते, फक्त येस नो मध्ये देता येते. हा झाला दोघांमधला फरक. आय होप दोघांमध्ये तुम्हाला काही डाऊट्स नाही आता, की येस नो म्हणजे ज्याचं उत्तर येस नो मध्ये देता येते आणि सुरुवात हेल्पिंग वर्बने होते. WH वर्ड म्हणजे असा क्वेश्चन की ज्याच्या सुरुवातीला WH वर्ड येतो आणि नंतर हेल्पिंग वर्ब येतो आणि येस नो मध्ये उत्तर देता येत नाही. आपल्याला तिथं उत्तर द्यायचं असेल तर स्पष्टीकरण द्यावं लागते, कारण द्यावं लागते. आणि आता शेवटचा, थर्ड आणि लास्ट, शेवटचा जो आपल्याला शिकायचा आहे, ज्याचं नाव आहे क्वेश्चन टॅग. मग क्वेश्चन टॅग म्हणजेच काय असतो, अगदी सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, अगदी सोप्या भाषेत सांगतो. क्वेश्चन टॅग म्हणजे काय, जे आपल्याला शिकायचं आहे. क्वेश्चन टॅग म्हणजे असा प्रश्न ज्याचं उत्तर म्हणजे आता तुम्ही जर मला प्रश्न विचारला
जो प्रश्न विचारतो त्यालाही माहित असते आणि जो प्रश्नाचं उत्तर देतो त्यालाही माहित असते. बघा मी काय बोलत आहे. क्वेश्चन टॅग म्हणजे असा प्रश्न ज्याचं उत्तर जो प्रश्न विचारतो त्यालाही माहित असते आणि जो उत्तर देतो त्यालाही माहित असते. मला सांगा, हे तुमचं दुसरंच लेक्चर आहे ना? हे तुमचं दुसरं लेक्चर नाही आहे का? बघा मी तुम्हाला प्रश्न विचारला, हे तुमचं दुसरं लेक्चर नाही आहे का? याचं उत्तर तुम्हालाही माहित आहे, कारण इथं लिहिलेलं आहे, मलाही माहित आहे. मी तुमच्याकडून कन्फर्म करून घेणार आहे. क्वेश्चन टॅग म्हणजे असा प्रश्न की जो आपण फक्त आणि फक्त कन्फर्म करून घेण्यासाठी विचारतो. मी तुमचा इंग्रजीचा शिक्षक नाही आहे का? तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. मी कन्फर्म करून घेत आहे. तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नाही आहे का? मलाही माहिती केलेलं आहे, तुम्हालाही माहिती केलेलं आहे. हा, काही म्हणतील मग आम्ही अपवाद असतो, करून घ्या मग लवकर. ओके, सो आय होप लक्षात आलं असेल तुमच्या की आपण काय म्हणतो इथं की असा प्रश्न की जो आपल्या दोघांनाही आन्सर माहित असते, ज्याचं आन्सर दोघांनाही माहित असते, फक्त कन्फर्म करून घेण्यासाठी. तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे का? तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे का? तुम्ही हा व्हिडिओ शेअर केलेला नाही आहे का? मी कन्फर्म करून घेत आहे, फक्त मला माहिती आहे तुम्ही केलं. तर या पद्धतीनं म्हणजे ज्याचं उत्तर समोरच्या व्यक्तीला ऑलरेडी माहित असते, फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी, फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी किंवा कन्फर्म करून घेण्यासाठी जो प्रश्न विचारतो त्याला म्हणतात क्वेश्चन टॅग. तर आय होप तुम्हाला डेफिनेशन समजली. आता तुम्ही याच्यात मिस्टेक करणार नाही. बस हे 3च प्रकारचे प्रश्न असतात. चौथा प्रश्न अवेलेबल नाही ना इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, गुजराती, मल्याळम, तेलुगू, कुठली भाषा घ्या, चौथा प्रश्न अवेलेबल नाही. 3च प्रश्न असतात. आणि हे दोन्ही प्रश्न शिकणार आपण टेन्समध्ये. जो आपला अपकमिंग चॅप्टर आहे, आपलं येणारं अपकमिंग जे लेसन आहे ते आहे टेन्सेसचं. आणि त्याच्यामध्ये मी काय करणार, डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे, पूर्ण डिटेलमध्ये. डोंट वरी. चला आता पुढे जाऊया. येस नो टाईप म्हणजे असा प्रश्न ज्याचं उत्तर येस नो मध्ये देता येते. डब्ल्यू टाईप म्हणजे असा क्वेश्चन ज्याचं उत्तर तुम्हाला स्पष्टीकरण मध्ये द्यावं लागते. आणि क्वेश्चन टॅग म्हणजे असा प्रश्न की जो फक्त आपण कन्फर्म करून घेण्यासाठी विचारतो. बस हे 3 प्रकारचे प्रश्न असतात. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला क्वेश्चन टॅग शिकायचा आहे. क्वेश्चन टॅगची डेफिनेशन दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. क्वेश्चन टॅग काय असतो? क्वेश्चन टॅग म्हणजे द क्वेश्चन विच इज आस्क्ड जस्ट फॉर कन्फर्मेशन, दॅट इज कॉल्ड क्वेश्चन टॅग. म्हणजे क्वेश्चन टॅग म्हणजे असा प्रश्न जो आपण फक्त कन्फर्म करून घेण्यासाठी विचारतो. म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याला पण त्याचं उत्तर माहित असते आणि उत्तर देणाऱ्यालाही त्याचं उत्तर माहित असते. फक्त कन्फर्म करून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, त्याला म्हणायचं क्वेश्चन टॅग. चला आता क्वेश्चन टॅगचे प्रकार किती असतात? आता क्वेश्चन टॅगचे जर प्रकार बघितले तर पहिला प्रकार असतो असर्टिव्ह आणि दुसरा प्रकार असतो इम्पॅरेटिव्ह. क्वेश्चन टॅगचे फक्त आणि फक्त 2च प्रकार असतात. एक असतो असर्टिव्ह आणि दुसरा असतो इम्पॅरेटिव्ह. हे 2च प्रकार आपल्याला इथं पाहायला मिळतात. सो असर्टिव्ह कसं ओळखायचं बरं? वाक्याची सुरुवात जर सब्जेक्टने झाली. तुम्ही म्हणा सर सब्जेक्ट म्हणजे मला समजत नाही, हे कालचं सेशन बघून घ्या, तरी सुद्धा मी इथं सांगेल तुम्हाला. सब्जेक्ट म्हणजे आय, वी अँड सो ऑन, हे मी तुम्हाला सांगितले होते. हे सर्व सब्जेक्ट असतात. या सब्जेक्टने जर सुरुवात झाली तर आपण त्याला काय म्हणू शकतो? क्वेश्चन टॅग म्हणू शकतो. वाक्याची सुरुवात जर सब्जेक्टने झाली असेल आणि नंतर जर वर्ब आला असेल तर त्याला असर्टिव्ह म्हणायचं. असर्टिव्ह क्वेश्चन टॅग असं तुम्ही म्हणू शकता. आणि अशी सुरुवात न झाली नाही तर मग त्याला इम्पॅरेटिव्ह क्वेश्चन टॅग म्हणायचं. मग इम्पॅरेटिव्ह सुरुवात कशी होते सांगतो तुम्हाला. इम्पॅरेटिव्ह सुरुवात खूप वेगवेगळ्या पद्धतीने होते. एकतर पहिला फॉर्म क्रियापदाचा सुरुवातीला येतो. असं म्हणू नका की आम्हाला माहित नाही. कालच्या लेसनमध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा सर्व फॉर्म शिकवले आपण नाही. ओके, पहिला फॉर्म सुरुवातीला जर आला तर तो इम्पॅरेटिव्ह क्वेश्चन टॅग असतो. करायचा त्याचा सुरुवातीला डोंट पण येऊ शकते, मग इम्पॅरेटिव्ह क्वेश्चन टॅग. सुरुवातीला तुमच्या लेट पण येऊ शकतो, इम्पॅरेटिव्ह क्वेश्चन टॅग करायचा. सुरुवातीला नेवर पण येऊ शकते, वाक्यामध्ये प्लीज पण येऊ शकते. वाक्यामध्ये जर सॉरी आय होप इथपर्यंत क्लिअर झालं. म्हणजे वाक्यामध्ये जर आपण काय म्हणू शकतो, असे शब्द जर वाक्याच्या सुरुवातीला आले, सुरुवातीला प्लीज सोडून, फक्त काय सोडून, प्लीज कुठे पण येऊ शकतो, हे जर सुरुवातीला आले तर त्याला म्हणायचं काय, इम्पॅरेटिव्ह क्वेश्चन टॅग. तुम्हाला ट्रिक सांगू का आता ओळखायची? म्हणजे तुम्ही म्हणा सर लक्षात राहील याचं काहीतरी सांगा. लक्षात राहील याची ट्रिक्स बघा. सुरुवातीला जर सब्जेक्ट आला तर असर्टिव्ह आणि सुरुवातीला जर सब्जेक्ट नाही आला तर असर्टिव्ह नाही. संपलं, काहीच लक्षात ठेवण्याची गरज नाही तुम्हाला. सुरुवातीला सब्जेक्ट आला तर तो असर्टिव्ह क्वेश्चन टॅग असतो आणि सुरुवातीला सब्जेक्ट नाही आला तर तो इम्पॅरेटिव्ह क्वेश्चन टॅग असतो. आलं लक्षात? असं लक्षात ठेवू शकतो. चला पुढे जाऊया. 2च प्रकार क्वेश्चन टॅगचे बघितले. आता आपण अगोदर असर्टिव्हला कंप्लीट करून घेऊया, नंतर मी तुम्हाला इम्पॅरेटिव्ह पण सांगतो. चला आता, पण माझी कंडिशन आहे, तुम्हाला क्वेश्चन टॅग जर व्यवस्थित कुठलाही टॉपिक, ग्रामर मधला कुठलाही टॉपिक घ्या, तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर ऍटलिस्ट तुम्हाला आपले कालचं लेक्चर बघलेलं असावं. मग कालच्या लेक्चरमध्ये मी सब्जेक्ट काय, हेल्पिंग वर्ब काय, मेन वर्ब काय, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय, हे सर्व एक्सप्लेन केलं आणि ऑल्सो एक्सप्लेन केलं निगेशन काय असते.
हे 5 टॉपिक मी ऑलरेडी एक्सप्लेन केले. मग मी हेच म्हणेल की तुम्ही हे 5 टॉपिक जर तुम्हाला येत असतील तरच तुम्हाला क्वेश्चन टॅग येणार, अदरवाईज तुम्हाला क्वेश्चन टॅग येणार नाही. अलग लक्षात. मी फटाफट सांगतो आणि लगेच पुढे जाऊया आपण. बघा, हे सब्जेक्ट मी कालच्या लेक्चरमध्ये शिकवले. 5 सब्जेक्ट लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी. 5 सब्जेक्ट फक्त. आय, व्ही, यू, दे, ही शीट जे काही आहेत हे कालच्या सेशनमध्ये शिकले. याला जर आणखी डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल कालचं लेक्चर नक्कीच बघून घ्या. हे 27 हेल्पिंग वर्ब शिकलो आपण. या 27 हेल्पिंग वर्बला आपण काय म्हणतो? टू बी, टू डू, टू हॅव आणि मॉडल्स. या 4 प्रकारे हेल्पिंग वर्ब बनलेले असतात. पहिला फॉर्म असतो टू बी. दुसरा असतो टू हॅव. टू बी फक्त किती असतात? 7. विसरू नका, 7 फक्त. टू हॅव किती असतात? टू हॅव 5 असतात. किती झाले मग? 7 + 5 12. नंतर टू डू असतात. टू डू किती असतो? 5. किती झाले? 17. आणि 10 मॉडल्स असतात 27. असे 27 तुम्हाला हेल्पिंग वर्ब लक्षात ठेवायचे. याला डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल कालचं लेक्चर बघायचं. पुढे जाऊया आपण आता. कुठे एम लागतो, कुठे इज लागतो, कुठे आर लागतो हे सुद्धा आपण काल क्लिअर केलं. कुठे वॉज, कुठे वर लावायचं हे पण बघितलं. हे ऑलरेडी आपण कव्हर केलेलं आहे. मेन वर्ब काय असतात? पहिला फॉर्म कसा ओळखायचा, दुसरा फॉर्म कसा ओळखायचा, तिसरा फॉर्म कसा ओळखायचा, चौथा कसा ओळखायचा, पाचवा कसा ओळखायचा हे पण आपण क्लिअर केलेलं आहे. चला, याचे फॉर्म पण बघितले आपण, ऑलरेडी बघितलेले आहेत, क्लिअर केलेलं आहे. म्हणून पहिलं सेशन बघून घ्या. आपल्या चॅनललाच आहे, सबस्क्राईब करून घ्या जर केलं नसेल, नवीन विद्यार्थी असतील तर. आणि आपल्या चॅनलच्या व्हिडिओजमध्ये जा. व्हिडिओजमध्ये जाऊन किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन ग्रामरची प्लेलिस्ट ओपन करा. इंग्लिश ग्रामर, बस एवढंच आहे. इंग्लिश ग्रामर. ट्रिक सिरीज ओपन करू नका. ट्रिक सिरीज दुसरी आहे, त्याच्यामध्ये ट्रिकच्या माध्यमातून कसं सॉल्व्ह करायचं एवढं शिकवलेलं आहे आपण. तुम्ही फक्त इंग्लिश ग्रामर हे प्लेलिस्ट ओपन करा. त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट या नावाचं लेक्चर ओपन करा. त्यात सर्व सांगितलेलं आहे आपण. चला आता, निगेशन. हे शब्द जर आले तर तुमचं वाक्य निगेटिव्ह असते. हे शब्द जर तुमच्या वाक्यामध्ये दिसत असतील तर काय म्हणू शकतो आपण? आपलं वाक्य निगेटिव्ह असते. हे सर्व ऑलरेडी आपण काय केलेलं आहे? हे सर्व आपण एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. मग आता आपल्याला काय करायचं आहे? एवढं तर आपण बघितलं. मग आता आपल्याला काय करायचं आहे? ऑल्सो मी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पण सांगितले, ट्रिक्स पण सांगितले. सर्वांनी ते लेक्चर अगोदर बघून घ्या, नंतर सेशन करा तुम्ही. चला मग आता चालू करूया क्वेश्चन टॅग शिकायला. कालचं लेक्चर आहे होप तुमचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे. आता मी तुम्हाला क्वेश्चन टॅग शिकवू शकतो. क्वेश्चन टॅग जर शिकवायचा असेल फक्त 6 नियम आहेत. 6 रूल्स. फक्त आणि फक्त 6 नियम आहेत. 6 नियम समजून 6 रूल्स जर तुम्ही लक्षात ठेवले. किती रूल्स? 6 रूल्स. संपला क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग मध्ये नंतर काहीच नाही आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे आता? फक्त आणि फक्त 6 नियम लक्षात ठेवायचे आहेत. चला आपण अनालिसिसला पण सुरुवात करून घ्या लवकरच. तर हे 6 रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कसे बरं लक्षात ठेवणार हे मी तुम्हाला सांगतो. 3 रूल्स कोणाचे आहेत? असरेटिव्हचे. असरेटिव्हचे तुमचे 3 रूल्स आहेत. आणि नंतर इम्पेरेटिव्हचे तुमचे 3 रूल्स आहेत. असे फक्त 6 नियम आहेत. क्वेश्चन टॅग संपला. काहीच नाही क्वेश्चन टॅग मध्ये. तुमचा 1, 2, 3, 4 एवढ्या मार्क्ससाठी क्वेश्चन टॅग येत असतो एक्झाम बघून. काही एक्झाम मध्ये 1 मार्क्ससाठी आहे, काही 2 मार्क्ससाठी आहे, काही एक्झाम मध्ये 3 तर येत नाही, डायरेक्ट 4 मार्क्ससाठी येतो. 2 क्वेश्चन 2-2 मार्क असे 4 मार्क्ससाठी क्वेश्चन टॅग येतो. मग आपण म्हणू शकतो 1 मार्क्स पासून तर 4 मार्क पर्यंत आपल्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन टॅग पाहायला मिळतो. सो बघा मग आता हे 6 नियम आहेत फक्त. या 6 नियमला समजून तुम्ही इझिली क्वेश्चन टॅग समजून घेऊ शकता. मग बघू आपण 6 नियमाला कसं समजणार बघा बरं. जर समजून घ्यायचं असेल पहिले आपण असरेटिव्हला समजून घेऊया. असरेटिव्हला कसं ओळखायचं बघा. असरेटिव्हला जर ओळखायचं असेल सुरुवातीला एक सब्जेक्ट असतो आणि नंतर एक वर्ब असते. असं जर असेल तर डोळे बंद करून तुम्ही हे 3 नियम लावायचे. हे 3 नियम लावायचे. कसे लावणार बरं 3 नियम? सुरुवातीला कॉमा घ्या. ओके. वी हॅव टू टेक कॉमा फर्स्ट. वी हॅव टू टेक अ कॉमा फर्स्ट. दिस इज अवर फर्स्ट रूल्स. वी हॅव टू टेक अ कॉमा फर्स्ट. आपल्याला स्टार्टिंगला कॉमा द्यायचा आहे. दुसरा नियम आहे हेल्पिंग वर्ब घ्या. काय घ्या? हेल्पिंग वर्ब. माहिती आहे ना हेल्पिंग वर्ब काय असतो? 27 असतात. देर आर ओनली 27 हेल्पिंग वर्ब. मग त्या 27 हेल्पिंग वर्ब मधून कुठला पण एखादा हेल्पिंग वर्ब घ्या जो त्या वाक्यात यूज झालेला आहे. जो त्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब यूज झालेला आहे बघा. त्या वाक्यामधला ओळखता येईल ना? मी सांगितलं अगोदर 27 लक्षात ठेवा. त्या 27 मधला जो यूज झाला ना वाक्यामध्ये तो घ्यायचा डायरेक्टली. पण त्याला पॉझिटिव्ह असेल त्याला निगेटिव्ह करा. पॉझिटिव्हचा काय करा? निगेटिव्ह करा. आणि निगेटिव्ह असेल तर मग निगेटिव्ह असेल तुम्ही काय करणार? तो निगेटिव्ह असेल तुम्ही त्याला पॉझिटिव्ह करा. एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करावा लागेल आणि पॉझिटिव्हचा निगेटिव्ह करावा लागेल. एवढं विसरू नका फक्त. पुढे बघूया आपण. 2 नियम समजले, विसरणार नाही तुम्ही. 2 नियम लक्षात ठेवा. कारण मी असं सांगणार आहे की अगदी 4थ्या 5व्या 6व्या वर्गातल्या विद्यार्थ्यालाही समजलं पाहिजे.
या लेवलमध्ये सांगणार आहे. सो बघा परत मी काय सांगितलं. पहिला नियम होता कॉमा द्या, दुसरा नियम होता हेल्पिंग वर्ब घ्या, पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह करा, निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह करा. एवढं मी सांगितलं, 2 नियम फक्त तुम्हाला. पण तिथे कंडिशन आहे बघा, हेल्पिंग वर्ब नसेल तर काय करणार. काय लिहून दिलं आपण नाही, हेल्पिंग वर्ब नसेल तर आपण काय करणार. तर ते तुम्हाला एक समजून घ्यावं लागेल. जर वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल तुम्हाला डोंट किंवा काय घ्यावं लागेल, डू पण घेत असतो आपण, डू किंवा डोंट घ्यावा लागेल. केव्हा घ्यावा लागेल बरं, तुमच्या वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब नसेल तर. त्या 27 मधून जर तुम्हाला एकही शब्द दिसला नाही तुमच्या वाक्यामध्ये, एक पूर्ण वाक्य आहे आणि त्या वाक्यामध्ये एकही शब्द दिसला नाही, तर बघावं लागेल तिथं V1 आहे का. क्रियापदाचा पहिला फॉर्म असेल तर तुम्हाला काय घ्यावं लागेल, डू किंवा डोंट घ्यावं लागेल. दुसरा फॉर्म असेल तर तुम्हाला डीड किंवा डिडंट घ्यावा लागेल, डीड किंवा डिडंट घ्यावा लागेल. आणि 5वा फॉर्म असेल तर तुम्हाला तिथं काय घ्यावं लागेल, डज किंवा डझंट घ्यावा लागेल. मग तुम्ही म्हणा सर आम्ही कसं ओळखणार, 5वा आहे ज्याच्यामध्ये यस लागतो शेवटी. तुम्ही म्हणा सर आम्ही कसं ओळखणार, दुसरा आहे ज्या शेवटी टी किंवा ईडी लागतो, त्याला दुसरा फॉर्म म्हणतो आपण. तुम्ही म्हणा सर आम्ही कसं ओळखणार, पहिला आहे ज्याच्यामध्ये काहीच लागत नाही. असं तुम्ही V1 V2 V3 हे पण ओळखायचं, मी काल शिकवलं. चला एक तर गोष्ट क्लिअर झाली की हे 2 नियम आपल्याला समजले, 2 नियम आपले क्लिअर आहेत. ज्या विद्यार्थ्याला दुसरा नियम समजला ना त्याला खूप काही समजलं, ज्या विद्यार्थ्याला दुसरा नियम समजला त्याला खूप काही समजलं. म्हणून समजून घ्या. नसेल समजलं, काही प्रॉब्लेम असेल लगेच तसा कमेंट करा. ओके. शेवटी सर्वनाम घेऊन क्वेश्चन मार्क द्या. सर्वनाम समजत नसेल मी लिहून देतो. क्वेश्चन टॅग मध्ये फक्त हे सर्वनाम घ्यायचे, एकतर आय लागतो, एकतर वी लागतो, यू, दे, ही, शी, इट आणि देअर. बस, याच्या व्यतिरिक्त कुठलंच प्रोनाउन घेऊ नका. क्वेश्चन टॅग करायचा असेल तर यापैकीच प्रोनाउन घ्यायचा असतो, याच्या व्यतिरिक्त तुम्ही शब्द घेऊ शकत नाही. आलं लक्षात इथपर्यंत. मग त्याच्यासाठी मी काल शिकवलं होतं, मेल असेल मेल, एखादा पुरुष असेल तर ही घ्यायचा, फिमेल असेल शी घ्यायचा, वस्तू असेल प्राणी पक्षी असेल इट घ्यायचा, कॉमन जेंडर असेल इट घ्यायचा. हे ऑलरेडी काल शिकवलं मी बेसिक तुम्हाला सर्व. सो इथपर्यंत क्लिअर आहे. मग आपलं आपण म्हणणार इथपर्यंत टोटल क्लिअर आहे. मग आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की 3 नियम जर अप्लाय केले ना कुठलाही क्वेश्चन टॅग सॉल्व्ह करू शकता असं रेड्यूचा तुम्ही. मी साधं एक वाक्य घेतो तुम्हाला समजून सांगण्यासाठी. चला तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी काय करतो, एक साधं वाक्य घेतो, तुमच्या पण लक्षात येणार कसं. तर बघा साधे वाक्य घेऊन तुम्हाला पूर्ण डीप मध्ये समजून सांगतो, डोंट वरी, पूर्ण डीप मध्ये समजून घेणार आहे. बघा कसं. तर क्वेश्चन टॅग तुम्हाला दुसरीहून करण्याचं काम पडणार नाही, एकाच सेशन मध्ये कंप्लीट होणार तुमचा. बघा आता मी काय म्हणत इथं, मी तुम्हाला साधे साधे वाक्य देतो. साधं वाक्य, मी इझी वाक्यापासून हाय लेवलच्या वाक्यापर्यंत जाणार आहे. पहिलं वाक्य इथं, पहिलं वाक्य समजून घ्या काय आहे. तर यू आर ऑनेस्ट. तुम्ही प्रामाणिक आहात. तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही प्रामाणिक आहात, मला पण माहिती आहे तुम्ही प्रामाणिक आहात. पण आता मला कन्फर्म करून घ्यायचं आहे तुम्ही प्रामाणिकच आहात ना. तुम्ही प्रामाणिक नाही आहे का, मला कन्फर्म करून घ्यायचं आहे. तुम्ही प्रामाणिक नाही आहे का, आहात ना, मला कन्फर्म करायचं आहे. कसं करणार, देर आर ओनली 3 रूल्स. तुम्हाला माहित आहे रूल्स फक्त 3च असतात. रूल्स फक्त आणि फक्त किती आहेत, 3 रूल्स आहेत. कुठले कुठले, पहिला नियम असतो कॉमा घ्या, हे तर सर्वांचं क्लिअर आहे. पहिलाच रूल्स आहे कॉमा घ्या, दुसरा रूल्स आहे हेल्पिंग वर्ब घ्या, आणि तिसरा रूल्स आहे प्रोनाउन घेऊन क्वेश्चन मार्क द्या. बस झालं. फक्त सेकंडला थोडं एक्सप्लेन करता आलं पाहिजे. पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह, नसेल तर V1 साठी डू किंवा डोंट, आणि V2 साठी डीड किंवा डिडंट, आणि V5 साठी डज किंवा डझंट. बस एवढं एक्सप्लेन करता आलं पाहिजे. बस हे 3 नियम वापरून तुम्ही क्वेश्चन टॅग सॉल्व्ह करू शकता. कसा बघा बरं, वाक्य आपण लिहिलं यू आर ऑनेस्ट, हा आपला प्रश्न होता. आता मला याचं उत्तर काढायचं, कसं करणार, मला तर काहीच येत नाही. त्यांनी सांगितलं कॉमा द्या, बस मी कॉमा देणार. ओके, त्यांनी सांगितलं कॉमा द्या, दिला कॉमा. त्यांनी सांगितलं हेल्पिंग वर्ब घ्या, आता मला हेल्पिंग वर्ब माहित नाही याच्यामध्ये. मग बघा त्या 27 शब्दामधला जे मी तुम्हाला 27 हेल्पिंग वर्ब सांगितले त्याच्यामधलं काय दिसते, इथं आर दिसतो. मग हा जसाच्या तसा इथं घ्यायचा, फक्त पॉझिटिव्हचा निगेटिव्ह करा, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करा. मग आरचा इथं काय होतो, आरंट होतो. हे आपण शिकलो ऑलरेडी कालच्या लेक्चरमध्ये की कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसा करायचा, हे कालच्या लेक्चरमध्ये शिकलो. म्हणून कालचं लेक्चर केलं नसेल लेक्चर पुढे बघू नका. मी आता पुढे बोलणार नाही, कालचं लेक्चर करा, कालचं लेक्चर बघा. मी असं गृहीत धरतो तुम्ही बघितलं म्हणूनच तुम्ही पुढे आले, अदरवाईज पुढे लेक्चर बघू नका. चला, यू आर ऑनेस्ट, आरंट का बरं घेतला, कारण हा पॉझिटिव्ह होता, तुम्ही याला निगेटिव्ह केलं. पॉझिटिव्हचं तुम्ही काय केलं, निगेटिव्ह केलं. आता हा जो यू आहे हा प्रोनाउन असतो, हा प्रोनाउन जसाच्या तसा शेवटी घ्यायचा असतो, संपलं. एवढा सोपा क्वेश्चन टॅग असतो. मीन्स यू आर ऑनेस्ट आरंट यू. या पूर्ण याचं मराठी काय होते माहिती आहे का, तुम्ही प्रामाणिक नाही आहात का, मला माहित आहे तुम्ही प्रामाणिक आहात, हे त्याचं उत्तर आहे, हा तो क्वेश्चन आहे.
या पद्धतीने आपण काय करतो, या पद्धतीने आपण क्वेश्चन टॅग करत असतो. मी आणखी एक्झाम्पल घेतो सोपवाला, मी तुमच्या लक्षात येणार आहे बघा. एक्झाम्पल असं आहे, शी इज अ गर्ल. एक प्रश्न आहे, शी इज अ गर्ल, आणि याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा. कसा करणार सांगितलं, अगोदर कॉमा द्या. चला दिला कॉमा, म्हणजे वाक्य लिहून घेऊया आपण. हा जर प्रश्न असेल, पहिला प्रश्न घेऊया इथून आणि त्याचं उत्तर काढूया आपण. शी इज अ गर्ल लिहिला आपण नाही. आता काय करणार आपण, आता आपण कॉमा द्यायचं सांगितलं, दिला कॉमा. नंतर सांगितलं हेल्पिंग वर्ब घ्या, हा हेल्पिंग वर्ब आपण इथं घेणार. शी इज अ गर्ल. आता पॉझिटिव्ह असेल त्याचा निगेटिव्ह करा. मी तुम्हाला निगेटिव्ह करणं शिकवलं, ओके. त्यानुसार शी इज अ गर्ल, इजंट, आणि हा जो शी असतो हा प्रोनाउन म्हणून इथं शेवटी घ्यायचा असतो आपल्याला, शी, आणि शेवटी काय द्यायचं असते, क्वेश्चन मार्क. संपलं. या पद्धतीनं क्वेश्चन टॅग करायचं आहे. हे झालं सोपं वाक्य. सोप्यापासून आपण हाय लेवलवरती जाऊया आता, ओके. चला आता दुसरं एक्झाम्पल घेतो इथं. दुसरं एक्झाम्पल असं आहे की निगेटिव्ह वाक्य तर काय करणार, मग हे पॉझिटिव्ह झालं, वाक्य निगेटिव्ह आलं तर तुम्ही काय करणार. जसं मला म्हणायचं आहे की दिस इज नॉट माय मोबाईल. आता मला याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. तुम्हाला माहित आहे 3 नियम तुम्हाला समजतात. 3 नियम तुम्हाला माहित आहे. पहिला नियम काय म्हणतो, कॉमा द्या. डायरेक्टली आन्सर लिहून दाखवतो तुम्हाला. डायरेक्ट कॉमा द्या. हा जर तुमचा प्रश्न आहे तर समोर त्याचं उत्तर आहे, डायरेक्ट उत्तर समोर घेऊया. दिस इज नॉट माय मोबाईल. मला क्वेश्चन टॅग येत नाही, मला फक्त 3 नियम येतात. कॉमा द्या, लावला मी पहिला रूल्स. दुसरा रूल्स असतो वाक्याचा हेल्पिंग वर्ब घ्या. मग वाक्याचा हेल्पिंग वर्ब आहे इज. कोण आहे, इज आहे. पण तो इज जो दिसतो ना तुम्हाला, तो इज निगेटिव्ह आहे. तुम्ही बघू शकता निगेटिव्ह आहे, म्हणून तुम्ही काय करू शकता, या निगेटिव्हचा इज पॉझिटिव्ह घ्यायचा. म्हणजे इथं फक्त इज येणार, इजंट येणार नाही. कारण इज नॉट निगेटिव्ह आहे, मी त्याला पॉझिटिव्ह घेतला. म्हणजे निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करावा लागतो, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह करावा लागतो. सो दिस इज नॉट माय मोबाईल, इज पॉझिटिव्ह, आणि शेवटी आपण काय करतो, वाक्याचा प्रोनाउन. पण मी सांगितलं प्रोनाउन फक्त काय वापरायचे, मी तुम्हाला सांगितलं होतं. आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि देअर. एवढेच प्रोनाउन तुम्ही वापरू शकता. याच्या व्यतिरिक्त वापरता येत नाही आपल्याला प्रोनाउन. आलं का लक्षात. यापैकीच तुम्हाला काहीतरी घ्यावं लागेल जेव्हाही क्वेश्चन मार्क करा, जेव्हा तुम्ही क्वेश्चन टॅग करा. याच्या बाहेरचं काही घेऊ नका, नाही तुमचं वाक्य चुकेल. मग आता मला माहित आहे दिस तर मी घेणार नाही, शेवटी मी दिस घेणार नाही. पण दिस साठी मी इट वापरू शकतो. दिस साठी काय वापरू शकतो, इट. मग मी त्या मोबाईलला काय समजतात, तुम्ही म्हणा तुम्हाला कसं काय समजलं की तुम्ही दिस साठी इट का बरं घेतला, या मोबाईलला बघून घेतला मी. मला माहिती आहे मोबाईल एक वस्तू आहे. इथं जर असं असतं दुसरं तिसरं पण वाक्य घेतो तुमच्यासमोर बघा. दिस इज वाक्य असं असतं, दिस इज अ किंग वाक्य असं असतं, किंवा दिस इज नॉट अ किंग, दिस इज नॉट अ किंग वाक्य असं असतं. तुम्ही काय केलं असतं बघा, या वाक्यामध्ये कॉमा दिला असता. बघा मी खूप डीप मध्ये, माझा मेन उद्देश आहे की तुमचा मार्क मिस व्हायला नको, तुम्ही खूप काही नवीन शिकायला पाहिजे. सो दिस इज नॉट अ किंग, दिस इज नॉट अ किंग, कॉमा देणार. आता हा जो हेल्पिंग वर्ब आहे निगेटिव्ह आहे, मी त्याला पॉझिटिव्ह करणार, जसं की इज. आता हा जो दिस आहे, या दिस साठी मी काय घेणार, ही. तुम्ही बघितलं असेल की पहिल्या दिस साठी तुम्ही इट घेतलं आणि दुसऱ्या दिस साठी तुम्ही काय घेतला, ही घेतला. असं का बरं, कारण मला हेच सांगायचं आहे की या दिस दॅटच्या वाक्यामध्ये कधीही याला बघून, कोणाला बघून आपण तो सब्जेक्ट घेत आहे, मोबाईलला बघून. कारण दिसचा आपण प्रोनाउन नाही लावत. दिसचा असा प्रोनाउन म्हणून तिथे यूज करतो का, नाही. आपल्याला यापैकीच वापरावा लागते, यापैकी. मग यापैकी जर वापरायचं आहे तर तुम्हाला ओळखावं लागेल या वाक्यातला जो दिस होता तो राजासाठी होता, आणि राजा एक मेल असतो, मेल. क्वीन असतं तर मी शी घेतला असता. इथं क्वीन आला असता तर मी शी घेतला असता. इथं दिस आहे बघू शकता, इथं मोबाईल एक वस्तू आहे म्हणून मी इट घेतला. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुमच्या क्लिअर होतील. चला पुढे जाऊया आता. नेक्स्ट 4th नंबर क्वेश्चन. मी सर्व प्रकारचे क्वेश्चन क्लिअर करतो. अगोदर माझ्या मनाचे घेतो, नंतर आयोगाने आलेले घेतो. सर्व काही तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे, सर्वच्या सर्व. ओके चला बघा आता 4th नंबर क्वेश्चन काय म्हणतो. 4th नंबर क्वेश्चन असा आहे, देअर इज अ किंग. बघा वाक्य काय, देअर इज अ किंग. आणि 5th नंबर सेंटेन्स आहे, दॅट इज अ किंग. बघा तुमच्या समोर 2 वाक्य लिहिलेले आहेत आपण, देअर इज अ किंग, दॅट इज अ किंग. आता मी एकच सांगेल तुम्हाला, फक्त देअरचा क्वेश्चन टॅग देअरनेच करायचा आहे, कोणीच विसरू नका. काय की देअरचा क्वेश्चन टॅग, देअरचा टॅग देअरनेच करायचा, देअरनेच करायचा, हे विसरू नका कोणीही, देअरनेच करायचा. ओके हा जो बॉक्स आहे हा विसरू नका,
हे मी तुम्हाला एक छोट्या छोट्या गोष्टी सांगत जाणार प्रत्येक पेजवरती, म्हणजे तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येऊ देणार नाही. कारण आपलं जे लेक्चर आहे बेसिक टू ऍडव्हान्स आहे, मी प्रत्येक छोटा छोटा पॉईंट तुमचा क्लिअर करून देईल. सो देअर इज अ किंग, कॉमा देणार इथं, आणि हा पॉझिटिव्ह आहे, याचा निगेटिव्ह काय होतो, इजंट. याचा निगेटिव्ह फॉर्म काय होतो इथं, इजंट होतो. आणि इथं जर बघितलं देअर इज अ किंग, हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह केला. हा पण पॉझिटिव्ह आहे, त्याला आपण इथं काय करूया, निगेटिव्ह करूया, म्हणजे इथं होणार इजंट. म्हणजे आपल्याला कॉमा घ्यायचा असतो, नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा असतो. घेतला कॉमा, घेतला हेल्पिंग वर्ब, आता आपल्याला प्रोनाऊन घ्यायचा असतो. मग प्रोनाऊन घेताना दॅट वापरता येत नाही. मग त्या दॅट साठी काय घेतो आपण, दॅट इज अ किंग इजंट ही. तुम्ही ही का बरं घेतला, कारण किंग आहे, इथं किंग आहे. पण देरच्या वाक्यामध्ये किंग असो, मोबाईल असो, किंग असो किंवा काही पण असू द्या, देरच्या वाक्यामध्ये काही असू द्या, तुम्हाला देअरच घ्यावं लागेल. बघा किती छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत अगोदर क्वेश्चन टॅग मधल्या. ओके, सो देअर इज अ किंग इजंट देअर, दॅट इज अ किंग इजंट ही. आलं लक्षात. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. तुम्हाला फरक समजला असेल की आपल्याला क्वेश्चन टॅग करत असताना आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि देअर यामधूनच शब्द घ्यावा लागतो, यामधूनच तुम्हाला प्रोनाऊन घ्यावा लागतो क्वेश्चन टॅग करायचा असेल तर. चला पुढे जाऊया. सो आता घेऊया आपण क्वेश्चन नंबर 6 and 7. क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो बघा, आणि क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतो बघा. पूर्ण डीप मध्ये जाऊया आपण, बेसिक पासून आपण हाय लेवलवरती जात आहोत. मग तुमचा क्वेश्चन कुठचा येऊ द्या, मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो. पुढे बघू आपण. आता कधी कधी काय होते माहितीये का, क्वेश्चन टॅग करत असताना कधी कधी आपल्याला इथं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिले जातात, मग तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येतो. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसे दिले जातात बघा. आयु, आयु अंडरस्टूड, त्याच्यानंतर आयु अंडरस्टूड, यू विल, यू विल, यू विल कम विथ मी. चला मी तो दोन प्रश्न तुमच्या समोर लिहिले. यांचा तुम्ही म्हणा सर आम्हाला मराठी करता येत नाही काहीच, आम्ही काय करायचं, तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल. आपण लवकरच टेन्स हे लेक्चर सुरू करताय तुमच्यासाठी. टेन्स हे लेक्चर सुरू केल्यानंतर तुम्ही बघा तुमची इंग्लिश किती स्ट्रॉंग होईल. डोंट वरी, मी एवढं डीप मध्ये सांगेल तुम्हाला स्वतःला वाक्य बनवता येईल. पण हे क्वेश्चन टॅग आहे, इथं फक्त मी तुम्हाला जस्ट क्वेश्चन टॅग शिकवत आहे. वाक्य बनवताना मराठीत करणं, इंग्लिशमध्ये करणं, हे सर्व मी तुम्हाला टेन्सेसमध्ये शिकवणार आहे. बघा आता हा जो तुम्हाला हा फॉर्म ओळखता आला पाहिजे. फक्त हा फॉर्म काय असू शकतो, जेव्हा असा ॲपॉस्ट्रॉफी असा बी येतो, मी कालच्या सेशनमध्ये शिकवलं. हा वी जो असतो याला म्हणतात हॅव. काय म्हणतो आपण, हॅव म्हणत असतो. मग काय करणार तुम्ही, कॉमा द्याल. हा हॅव पॉझिटिव्ह होता, तुम्ही याला निगेटिव्ह कराल, हॅवंट. तुम्ही काय कराल, हॅवंट घ्याल. त्याच्यानंतर आपण काय करतो, हा जो प्रोनाउन आहे ॲज इट इज इथे घेतो, जसा की आय. संपला आन्सर. सो आय यू अंडरस्टूड, हॅवंट आहे, हे त्याचा आन्सर असेल. आणि यू विल कम विथ मी, हा विल असतो इथं, हा काय असतो पॉझिटिव्ह आहे, तुम्ही इथं आल्यावर निगेटिव्ह कराल. कालचं सेशन तुम्ही केलेलं आहे म्हणून तुम्हाला आजचं सेशन समजत आहे. मग हा जो विल आहे तुम्ही याला ओंट कराल, ओंट, आणि लगेच तुम्ही काय कराल, हा यू जसाच्या तसा इथं घ्याल. याचं मराठी सुद्धा सांगतो. पहिल्याचं मराठी होते आय यू अंडरस्टूड, मला समजलेलं आहे. समजलेलं नाही आहे का, म्हणजे मला समजलेलं नाही आहे का, तुम्हालाही माहिती आहे मला समजलं, मलाही माहिती आहे मला समजलं, फक्त कन्फर्म करून घेत आहे. आणि दुसरा प्रश्न आहे यू विल कम विथ मी, वोंट यू, तुम्ही माझ्यासोबत येणार नाही आहे का, तुम्हालाही माहिती आहे तुम्ही येणार, मलाही माहिती आहे तुम्ही येणार, तेव्हा कन्फर्म करून घेत आहे, तेव्हा आपण क्वेश्चन टॅग यूज करत असतो. चला इथं क्लिअर आहे. आणखी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घेतो, तुमचे पूर्ण डिटेल्स, तुमचा डाउट्स क्लिअर करून देतो पूर्णच्या पूर्ण. बघा आता काही वाक्य नंबर किती नंबरचा क्वेश्चन आहे. आता जो क्वेश्चन घेऊया आपण 8 नंबर. बघा 1 नंबरचा क्वेश्चन काय आहे. आयड gone there, I would gone with them. हा पहिला आहे. 9 नंबर बघा, I would rather, हा पेपर मध्ये आलेला क्वेश्चन आहे. I would rather go, पेपर मध्ये आलेला क्वेश्चन आहे. 10 नंबरचं बघा, I would not take it.
आता सर्व ठिकाणी काय लागलेला आहे, हा शब्द ॲपॉस्ट्रॉफी आणि डी लागलेला आहे. हा काय बरं असू शकतो, एकदा तुम्हाला समजून घ्यावा लागेल. काय काय असू शकतो, तो असू शकतो हॅड. तुम्हाला समजावं लागेल केव्हा हॅड असेल, मी क्लिअर करून देईल, पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करून देईल तुमचे. तो हॅड असू शकतो, तो डीड असू शकतो, तो शूड असू शकतो, तो कुड असू शकतो आणि तो वूड सुद्धा असू शकतो. तुम्ही कसं ओळखणार किंवा मी कसं ओळखणार की तो काय आहे हे समजून सांगत आहे. बघा आता ओळखायचं असेल तुम्हाला इथं तर कसं ओळखणार बरं आपण, की हॅड आहे, डीड आहे, शूड आहे, कुड आहे की वूड आहे, हे तुम्ही कसं ओळखणार. प्रत्येकाचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. मी एकच एक्सप्लेनेशन देणार आहे की याच्यानंतर, या सर्वाच्या नंतर कधीही क्रियापदाचा पहिला फॉर्मच येतो. हे पहिलं एक्सप्लेनेशन, की तुम्हाला जर समोर क्रियापदाचा पहिला फॉर्म दिलेला असेल, समजून जायचं तुम्ही डीड, शूड, कुड, वूड वापरू शकता. आलं लक्षात. त्याच्यानंतर समोर हॅड केव्हा वापरू शकता, जेव्हा तुम्हाला तिसरा फॉर्म दिलेला आहे. क्रियापदाचा जर तुम्हाला तिसरा फॉर्म दिलेला आहे तर तुम्ही हॅड वापरू शकता. हे झाले याच्यामधले एक्सेप्शन. एक्सेप्शन म्हणजे समजून घेण्याच्या गोष्टी. आता मला सांगा, तुम्हाला फॉर्म माहित आहेत ना. पहिला जो फॉर्म असतो गो असतो, तुम्हाला माहित आहे. दुसरा जो फॉर्म असतो, दुसरा फॉर्म तो वेंट असतो. तिसरा जो फॉर्म असतो तो काय असतो, गॉन असतो. चौथा जो फॉर्म असतो तो गोईंग असतो, गोईंग. आणि जो पाचवा फॉर्म असतो तो काय असतो, गोज असतो. तर असे एकूण क्रियापदाचे 5 फॉर्म असतात. त्या फॉर्मला तुम्हाला ओळखावं लागेल. मला सांगा, इथं जर तुम्ही गॉन बघितलं तर तुम्ही म्हणू शकता की इथं काय आहे, तिसरा फॉर्म आहे. तिसरा फॉर्म जर असेल तर डोळे बंद करून सांगायचं त्याचं उत्तर हॅडच आहे. तो हॅडच आहे. मग डोळे बंद करून सांगू शकता तुम्ही. तर ह्या ट्रिक्स आहेत ओळखण्याच्या. मग इथं तिसरा फॉर्म होता म्हणून हॅडच घ्यायचा, बाकी काहीच लागत नाही. का बरं लागत नाही, कारण हॅडच्या नंतर पहिला फॉर्म कधीच येत नाही. हॅडच्या नंतर पहिला फॉर्म कधीच येत नाही. मग एक आपण समजून घेऊ शकतो. इथं एक गोष्ट समजली आपल्याला, इथं कॉमा देऊन हॅडंट का बरं घेतला, कारण हा पॉझिटिव्ह होता. हा तुमचा पॉझिटिव्ह होता, तुम्ही याला काय केलं, निगेटिव्ह केलं हॅडंट. आणि इथं आय होता, आय साठी तुम्ही आय ठेवला. सो याचं उत्तर होणार आईड गॉन विथ देम. मी त्यांच्यासोबत गेलेलो होतो. गेलेलो नव्हतो का, या पद्धतीनं. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की मी हॅडंटच का बरं घेतला. दुसऱ्या वाक्यात बघा, दुसऱ्या वाक्यामध्ये पण ॲपॉस्ट्रॉफी डी आहे. ओके, तुम्ही जर बघितलं असेल तर. आणि इथं पण क्रियापदाचा पहिला फॉर्म आहे. हा गो जो असतो हा क्रियापदाचा पहिला फॉर्म आहे. आणि जेव्हा पहिला फॉर्म असतो तेव्हा तुम्ही डीड, शूड, कुड, वूड वापरू शकता. पण या वाक्यामध्ये आणखी एक्स्ट्रा शब्द आलेला आहे. त्या सेंटेन्समध्ये आणखी एक एक्स्ट्रा शब्द आलेला आहे, तो म्हणजे रॅदर. रॅदर कधीही, रॅदर कधी, जसं तुम्ही सांगितलं ना V3, हॅडच्या नंतर V3 देतो. मग रॅदर हॅडच्या नंतर, रॅदर वूडच्या नंतर जर घ्यायचं झालं आपल्याला, असं कधी नाही घेत, पण रॅदर जर वाक्यात आला तर वूड घ्यावा लागतो. मग हा जो रॅदर असतो हा आपण वूडच्या वाक्यात वापरत असतो. ही एक फ्रेज आहे. जेव्हा आपण म्हणतो की मी तसं केल्यापेक्षा असं करेल पण तसं करणार नाही. ओके, मी ऑफलाईन लेक्चर केल्यापेक्षा ऑनलाईन लेक्चर करेल पण ऑफलाईन लेक्चर करणार नाही. मी तुमच्यासोबत आल्यापेक्षा त्याच्यासोबत जाईल पण तुमच्यासोबत येणार नाही. म्हणतात तुम्ही असं, मी कॉपी केल्यापेक्षा फेल होणार पण कॉपी करणार नाही. मी भीक मागल्यापेक्षा मरेल पण भीक मागणार नाही. जेव्हा तुम्ही असं काही बोलता तेव्हा वूड रॅदर ही फ्रेज यूज होते. आणि तेव्हा आपण काय करतो, वूड सोबत रॅदर घेत असतो वाक्यात. जेव्हा पण रॅदर येतो आणि इथं डी असतो, डोळे बंद करून तो तुमचा वूड आहे असं लक्षात ठेवायचं. मग इथं मी कॉमा देणार आणि हा जो ॲपॉस्ट्रॉफी डी दिसतो हा माझ्या लक्षात आलं की वूड आहे. का बरं, काचा प्रश्न स्वतःला विचारत चला की सर असं का बरं करतात. जिथं जिथं प्रॉब्लेम येतो कमेंट करत चला. सो आय वुड रॅदर गो वुडंट, तो पॉझिटिव्ह होता, मी निगेटिव्ह घेतला. सो आय वुड रॅदर गो वुडंट आणि त्याच्यानंतर आय जसाच्या तसा, या पद्धतीने. तिसरा आणि शेवटचं, याचे उत्तर तुम्ही काय काय काढू शकता, सर्वच काढू शकता. हॅड सोडून तुम्ही, हॅड आणि डीड सोडून, हॅड आणि डीड सोडून तुम्ही सर्वच उत्तर काढू. सॉरी, नॉट आहे का इथं, चला मग याचे उत्तर सर्वच आहेत. तुम्ही इथं उत्तर डिडंट पण काढू शकता, हे पण उत्तर आहे. डिडंट, डिडंट आय हे पण उत्तर आहे. वुडंट, बघा याचे उत्तर भरपूर आहेत. वुडंट, सॉरी मी चुकीचं लिहिलं थोडंसं, कारण ऑलरेडी निगेटिव्ह होता. मग याला तुम्ही काय समजू शकता, हा डीड पण आहे, हा वुड पण आहे, हा शूट पण आहे, हा कुट पण आहे. मग तुम्ही म्हणा सर आम्ही पेपरमध्ये काय लिहिणार, तुम्ही तर म्हणता हे सर्वच उत्तर असू शकतात, कारण इथं ना रॅदर दिला ना इथं तिसरा फॉर्म दिला. मग यापैकी काही पण असू शकते. मग तुम्ही काय लिहायचं, डिपेंड करते ऑप्शनमध्ये काय आहे. जसं ऑप्शनमध्ये असेल ते तुमचं उत्तर आहे. आणि नक्कीच आयोग तुम्हाला सर्व देणार नाही, आणि सर्व जर दिलं तर मग तुमच्या ऑप्शनमध्ये ऑप्शन देईल तुम्हाला की दोन्ही करेक्ट आहे, सर्व बरोबर आहे, सर्व चुकीचे आहेत, असं पण ऑप्शन देईल. तर आयोग तुमच्या लक्षात येत आहे. मग याचं उत्तर असेल तुमचं डीड आहे, तुमचं उत्तर असेल वूड आहे, तुमचं आन्सर असेल शूड आहे, तुमचं उत्तर असेल वूड आहे. एवढे तुमचे उत्तर असू शकतात.
जे डिपेंड करते ऑप्शनमध्ये. पहिल्याचं उत्तर एकच आहे, दुसऱ्याचं उत्तर एकच आहे, पण तिसऱ्याचे 4 उत्तर आहेत. का बरं सांगितलं मी तसं की रॅदर नाही आहे, विथ तिसरा फॉर्म नाही आहे म्हणून. आय होप तुम्हाला जे काही म्हणतो आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, हा पण डाऊट क्लिअर झाला असेल तुमचा की कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आला तर कशा पद्धतीने डील करायची. पुढे जाऊया आता. नंतरचा जो काही हे येतो मनामध्ये डाऊट्स येतो आपल्या, तो म्हणजे एवढं तर केलं झालं. आता आपला कधी कधी काय होते माहिती आहे का, कधी कधी आपल्याला प्रॉब्लेम येतो कुठे, जेंडर समजून घेण्यामध्ये. मला जसं म्हणायचं आहे, माय टीचर इज अ गुड पर्सन, असं काहीतरी लिहिलं आपण. माय टीचर इज अ गुड पर्सन. दुसरं वाक्य बघा, किती नंबरचं सेंटेन्स आहे बघा बरं. का सर्व सेंटेन्स आपण एक्सप्लेन करत आहोत. 10. हे 11 नंबरचं सेंटेन्स आहे तुमचं. पूर्ण मी फुल प्रॅक्टिस करून देईल. मनाचे क्वेश्चन प्लस एक्झामचे क्वेश्चन, तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज पडू देणार नाही. 12 नंबरचं वाक्य बघा, माय टीचर इज अ गुड पर्सन. नंतर आहे माय टीचर्स आर प्रेझेंट. हे दुसरं वाक्य आहे. तुम्हाला सर्वांचा मिनिंग समजेल एकदम. 13 नंबरचं वाक्य बघा काय दिलेलं आहे. तर 13 नंबरचं जर वाक्य तुम्ही बघितलं, शीला हॅज टोल्ड मी. 14 नंबरचा काय क्वेश्चन आहे तो पण बघून घ्या. राहुल हॅड घेऊया. राहुल हॅड सेव्ड मनी. त्याच्यानंतर आणखी वाक्य घेऊया 15 नंबरचं. ते असं आहे बघा, तुम्ही सुद्धा कमेंट करत चाला. ओके. नंतरचं वाक्य बघा, अ डॉग इज an useful animal. आणि 16 नंबरचं पण वाक्य आहे, डॉग्स आर माय फ्रेंड्स. बघा मी तुमच्यासमोर खूप सारे वाक्य लिहिले. आता तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. बघा आता उत्तर कसं काढतो हे बघा, समजून घ्या एकदा. तुम्हाला पण इथं कन्फ्युजन होईल थोडंफार. माय टीचर म्हणजे कोण असतो, जेंडर समजून घ्या. ऑलरेडी मी तुम्हाला जेंडर सांगितले असेल. जेंडरमध्ये जर मेल असेल तर ही घ्यायचा, विसरू नका. फिमेल असेल तर शी घ्यायचा, विसरू नका. न्यूट्रल जेंडर तर तिथं इट घ्यायचा. आणि कॉमन जेंडर असेल तरी सुद्धा इट घ्यायचा. आणि या सर्वांचं अनेक वचन असेल, या ऑलचे अनेक वचन असेल तर या ऑलचे अनेक वचन असेल तर दे घ्यायचा. बस एवढं लक्षात ठेवा. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं ना, तुमचा क्वेश्चन रॉंग होणार नाही. बघू बरं आपण आता कसं. तर मी ट्रिक्स नाही सांगितल्या, मी ट्रिक्स सांगणार आहे तुम्हाला. हे तर मी शिकवत आहे. स्टार्टिंगला मी तुम्हाला शिकवत आहे. शिकवल्यानंतर जेव्हा तुम्हाला एक्झामचे क्वेश्चन घेईल ना, जेव्हा तुमच्याकडे 4 ऑप्शन्स असतील, मी तुम्हाला ट्रिक सुद्धा सांगणार आहे. आलं लक्षात. चला आता पुढे जाऊया. सो मेल ही, फिमेल शी, न्यूट्रल जेंडरसाठी इट, कॉमन जेंडरसाठी इट आपण घेतो. ओके. चला आता बघू आपण. पहिला क्वेश्चन काय, माय टीचर इज अ गुड पर्सन. मग काय करणार इथं, वाक्याचा आपण कॉमा द्या, दिला कॉमा. पहिला नियम आहे कॉमा द्या, दिला कॉमा. दुसरा नियम आहे की प्रोनाउन घ्या. माय टीचर तर घेऊ शकत नाही. मग माझे टीचर कोण आहेत, मेल आहेत की फिमेल आहेत, मला सांगा. मेल आहेत की फिमेल आहेत, माहीत नसते, अशांना कॉमन जेंडर म्हणतात. टीचर, डॉक्टर, फ्रेंड, स्टुडंट, पेशंट, हे काय असतात ना, हे असतात सर्वच्या सर्व कॉमन जेंडर. ज्याला आपलं पोलीस हे कॉमन जेंडर असतात. आणि कॉमन जेंडरसाठी कधी काय घ्यायचा, इट घ्यायचा. मग इज हा पॉझिटिव्ह आहे, मी या इजला काय करेल इथं निगेटिव्ह घेणार. मग इजचा निगेटिव्ह काय होतो, इजंट. इजचा निगेटिव्ह इजंट होतो. आणि हा माय टीचर जे आहे हा इट आहे. ही लिहू नका, शी लिहू नका क्वेश्चन टॅगमध्ये ना तुम्हाला ही लिहायचं आहे ना शी लिहायचं आहे. कधीही टीचर, डॉक्टर हे जे काही कॉमन जेंडर असतात यांच्यासाठी तुम्हाला इटच घ्यावा लागेल. जेव्हा तुम्ही सांगू शकत नाही, दोन्ही पण असतात बघा ना. मला सांगा टीचर काय असते, मेल आणि फिमेल दोन्ही पण असतात ना. पोलीस कोण असतात, मेल आणि फिमेल दोन्ही पण असतात. चोर त्याच्यानंतर थीप म्हणतो आपण, त्याच्यानंतर वर्कर, ओके, स्टुडंट, चिल्ड्रन हे दोन्ही पण असतात.
जे दोन्ही पण असतात त्यांच्यासाठी इट वापरायचा. पुढे चला आता माय टीचर्स. आता टीचर्स अनेक वचन आहे. मी सांगितलं सर्वांचे जर अनेक वचन असेल तर देश घ्यायचा, बाकी काहीच घेऊ नका. मग आर घेणार. आर इथं पॉझिटिव्ह होता, मी त्याचा निगेटिव्ह करणार. दॅट इज आरंट. काय होणार इथं आरंट होणार. कॉमा कॉमा द्या दिला, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करा, केलं. नंतर नेक्स्ट काय करणार आपण, माय टीचर्स आर प्रेझेंट आरंट असं आपण घेतो. त्याच्यानंतर माय टीचर्स अनेक वचन आहेत म्हणून इथं दे येणार. काही पण अनेक असू द्या, दे घ्यायचं. इथं यांचं अनेक वचन जे आहे ना, मेल फिमेल न्यूट्रल जेंडर किंवा कॉमन जेंडर, या चारचं पण अनेक वचन असेल ना, देश घ्यायचा. पुढचा प्रश्न बघा. शीला हॅज टोल्ड मी. पहिला नियम कॉमा द्या, दिला कॉमा. दुसरा नियम आहे की हा पॉझिटिव्ह आहे, याला तुम्हाला काय करावं लागेल, निगेटिव्ह करावं लागेल. कसं करणार बरं निगेटिव्ह, तर हॅज आहे तर हॅजचा तुम्हाला इथं हॅझंट करावं लागेल, म्हणजे पॉझिटिव्हचं तुम्ही निगेटिव्ह केलं. पहिला नियम. शीला कोण आहे, शीला एक फिमेल आहे, फिमेलसाठी काय घेणार, शी घेणार. संपला आन्सर या पद्धतीनं. सो शीला हॅज टोल्ड मी, हॅझंट शी, या पद्धतीने तुम्हाला घ्यावं लागेल. पुढे बघा. राहुल हॅड सेव्ड मनी. मग हा जो हॅड आहे हा पॉझिटिव्ह आहे, मी याचा कॉमा देऊन हॅडंट निगेटिव्ह करणार, हॅडंट. त्याच्यानंतर मी बघणार राहुल एक मेल आहे, मेलसाठी आपण काय घेतो, ही घेतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क लिहित असतो. मग तुमच्या लक्षात येत आहे की किती सोप्या पद्धतीने आपण काय करतो, हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. परत बघा. अ डॉग इज अन युजफुल ॲनिमल. काय करणार बरं आता आपण, डॉग बीच असं काही म्हणू नका, कुत्रा जरी असेल तर त्याला न्यूट्रल जेंडर समजावं लागते तुम्हाला. डॉग इज अन युजफुल ॲनिमल कॉमा द्या. कुत्रा मांजर जे काही असेल, बोके जे काही असेल, त्या सर्वांसाठी इट घ्यावा लागतो. इथं क्वेश्चन टॅग मध्ये काय घ्यावा लागतो, इट. पण इथं इज दिलेला आहे, पॉझिटिव्ह आहे, मी त्याचा निगेटिव्ह करणार इजंट. आणि त्या डॉगसाठी मी इटच घेणार. डॉगसाठी काय घेणार, इटच घेणार. नंतर बघा. डॉग्स आर माय फ्रेंड्स. मग हा पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्हचं मी इथं काय करणार, निगेटिव्ह करणार आरंट. आणि नंतर खूप सारे कुत्रे आहेत, खूप सारे कुत्रे आहेत म्हणजे खूप सारे न्यूट्रल जेंडर आहेत. खूप सारे जर न्यूट्रल जेंडर असतील तर मी तिथं दे वापरणार. सो यानुसार तुम्ही काय करू शकता, जेंडरच्या अकॉर्डिंग सुद्धा तुम्ही क्वेश्चन टॅग करू शकता. 15 क्वेश्चन मी तुमची प्रॅक्टिस करून घेतली. पुढे चला. 15 क्वेश्चन प्रॅक्टिस केली. 16 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघूया आपण आता. 16 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला. 17 नंबरचा क्वेश्चन, 18 नंबरचा क्वेश्चन, 19 नंबर, 20 नंबर, एवढे क्वेश्चन समजून घेऊ आपण आता. 16 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो असा आहे. किरण इज माय फ्रेंड. किरण इज माय फ्रेंड. काय करणार बरं आता बघा, याला तुम्ही कॉमन जेंडर म्हणू नका, याचे उत्तर दोन असतात, किरण दोन्ही पण असतात. सोनू, सोनू इज अ गुड बॉय. गुड बॉय. सोनू इज अ स्मार्ट गर्ल. स्मार्ट गर्ल. बघा मी काहीतरी तुम्हाला समजून सांगत आहे आता की आपण बघा आता अशा कंडिशन मध्ये तुम्ही काय करणार. ओके. सो तुमच्या लक्षात आहे किरण इज माय फ्रेंड, सोनू इज अ गुड मॅन, सोनू इज अ स्मार्ट. म्हणजे आता इथं असे नावं घेत आहे आपण की जे तुम्हाला कॉमन जेंडर वाटतात, ते कॉमन जेंडर नसतात, ते कॉमन जेंडर नसतात. ओके. किरण इज अ डल गर्ल. आणि नंतर घेतला आपण किरण इज अ स्मार्ट बॉय. चला आता आपल्या समोर बघा खूप सारे वाक्यात आन्सर द्यायचं आहे. मी काय केलं, मी इथं तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज केलं म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको या टॉपिकमध्ये. त्यासाठी भरपूर क्वेश्चन आपण इथं घेतले. बघा आता किरण इज माय फ्रेंड. मग आता किरण वाक्यामध्ये कोण आहे समजलेलं आहे का तुम्हाला, नाही समजलं, मग याचे उत्तर दोन असतात. अशा प्रश्नाचे उत्तर दोन लिहायचे आता, कारण किरण दोन्ही पण आहेत. याला कॉमन जेंडर म्हणू नका, कॉमन जेंडर वेगळे झाले. टीचर डॉक्टर त्याला कॉमन जेंडर म्हणतात, हे तर कोणाचं नाव आहे, याला कॉमन जेंडर नाही म्हणत. सो याचं उत्तर लिहिताना असं लिहायचं इजंट. बघा इज हा पॉझिटिव्ह आहे, तुम्ही याचा निगेटिव्ह केला. किरण अगोदर तुम्ही ही पण घेतला आणि नंतर तुम्ही इजंट, इजंट शी पण घेणार. म्हणजे जे ऑप्शन मध्ये असेल ते तुमचं उत्तर असेल, जे ऑप्शन मध्ये असेल ते तुमचं उत्तर असेल. ऑप्शन मध्ये दोन्ही असेल तर दोन्ही घ्यायचे, तसं पण तुम्हाला ऑप्शन असेल. चला क्लिअर झालं, पहिल्याचे उत्तर दोन्ही पण. दुसरं बघा बरं, सोनू इज अ गुड बॉय. सोनू बॉयच आहे, याचं उत्तर एकच असेल. मग तुम्ही हा इज पॉझिटिव्ह आहे त्याला निगेटिव्ह करा. कसं करणार बरं, इजंट. तुम्ही इथं इजंट घ्याल. नंतर
सोनू कोण आहे, एक इथं गर्ल्स बॉय सांगितलेला आहे, म्हणजे याचं उत्तर फक्त ही असेल, इजंट ही, या पद्धतीनं. इथं पण बघा सोनू इज अ स्मार्ट गर्ल, गर्ल सांगितलेली आहे. मग आता आपण काय करतो, हा पॉझिटिव्ह आहे, याचा कॉमा देऊन निगेटिव्ह करतो इजंट, आणि त्याच्यानंतर सोनू कोण आहे, एक मुलगी सांगितलेली आहे, म्हणजे इथं आपण काय घेणार, गर्ल, या पद्धतीनं. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे की कशा पद्धतीनं आपण हे सॉल्व्ह करू शकतो. ओके, आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. या पद्धतीनं आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. पुढच्या वाक्यात बघा, इथं किरण आहे पण इथं सांगितलेलं आहे गर्ल आहे किरण, मग आपण काय करतो, इज हा पॉझिटिव्ह आहे, त्याचा कॉमा देऊन निगेटिव्ह करणार इजंट, या पद्धतीनं. आणि किरण कोण सांगितली, किरण एक गर्ल सांगितली, मग गर्ल सांगितली म्हणजे इथं काय येणार, शी येणार आणि क्वेश्चन मार्क. इथं किरण बॉय सांगितला, याचं उत्तर एकच असेल, पण पहिल्या नंबरच्या क्वेश्चनचं जो 16 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचे उत्तर 2 असतील, आपल्याला डिपेंड राहावं लागतं ऑप्शनवरती. सो किरण इज अ स्मार्ट बॉय, म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणणार हा इज पॉझिटिव्ह आहे, त्याला आपण इथं निगेटिव्ह करणार जसं की इजंट, आणि किरण कोण सांगितला, बॉय, म्हणजे इथे येणार ही. आय होप तुम्हाला या अशा क्वेश्चन मध्ये पण आता प्रॉब्लेम येणार नाही, तो पण कन्सेप्ट मी तुमचा दूर करून दिला. ओके, आय होप इथपर्यंत तुमचा क्लिअर आहे. आता पुढचे क्वेश्चन जर सांगायचे झाले, आता पुढचा याच्या समोरचा जर भाग घ्यायचा झाला तर तो घेणार आपण एव्हरीबडी, समबडी. बघा हे जे बडीवाले शब्द येतात, मला काय म्हणायचं आहे, जेवढी शब्द बडीवाले येतात, बडी वर्सेस वन वर्सेस थिंग, असे जर शब्द तुमच्या एक्झाम मध्ये येत असतील, बडी, वन किंवा थिंग वाले, तर बडीसाठी काय करायचं, बडीसाठी कधीही दे घ्यायचा, बडीसाठी देश घ्यायचा असतो. वन साठी काय करतो, देश घ्यायचा असतो. मग थिंग साठी काय घ्यायचा असतो ते बघूया आता आपण ऑप्शनवरून. चला मग 20 क्वेश्चन घेतले होते ऑलरेडी आपण, आता 21 नंबरचा क्वेश्चन घेऊया. 21, 22, 23, 24 आणि 25. बघा 25 क्वेश्चन सर्व आपण प्रॅक्टिस करूया, समजून घेऊया यांना. बघा समजून जर घ्यायचं असेल तर आपण असं म्हणणार, आता काय, हा जो क्वेश्चन आहे बडीवाला क्वेश्चन घेऊ. मला म्हणायचं एव्हरीबडी, क्वेश्चन आहे एव्हरीबडी, मग एव्हरीबडी असू द्या. ओके, एव्हरीबडी इज प्रेझेंट टुडे, प्रत्येक जण आज उपस्थित आहे, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य आपलं याच्यामध्ये एनीबडी कॅन टेल द आन्सर, कोणीही उत्तर सांगू शकते, एनीबडी कॅन टेल द आन्सर. बघा बडी आला तो मग तो एनीबडी असू द्या, एव्हरीबडी असू द्या, नो बडी असू द्या, समबडी असू द्या, कुठलाही बडी असू द्या, त्याचं उत्तर कसं काढायचं, तर दे साठी. वन वाला घेऊया आता, एव्हरी वन. बघा आता वन वाला शब्द घेत आहे, एव्हरी वन इज माय फ्रेंड, प्रत्येक जण माझा मित्र आहे, एव्हरी वन इज माय फ्रेंड असं म्हणतो आपण. आता थिंग वाला घेऊया, एव्हरीथिंग इज पॉसिबल, प्रत्येक गोष्ट शक्य आहे, नथिंग इज इम्पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल. आता बघा मला काय म्हणायचं होतं, आता याचे आन्सर देऊया आपण सगळ्यांचे, सर्वांचे जर उत्तर दिले आपण तर आपण असं म्हणणार फुल प्रॅक्टिस आहे, प्रत्येक टॉपिकवर एवढी प्रॅक्टिस आहे की तुम्हाला काहीच करण्याची गरज पडणार नाही. मी एक सांगतो तुम्हाला, घरी प्रॅक्टिस करायची काम नाही, क्लास बघा झालं संपलं. बघू मग आपण आता कसं, तर इथं इज पॉझिटिव्ह आहे, त्याला मग निगेटिव्ह करायचं आहे, तर आता इथं इज येत नाही, हे समजून घ्या. अशा वाक्यामध्ये आपल्याला माहित आहे की इथं 100% दे घ्यायचा असतो, इथं 100% दे येतो, मग इथं इज येणार नाही, त्यासाठी इथं आर येत असतो. मग मला हेच सांगायचं होतं तुम्हाला, या वाक्यामध्ये काय होता, इथं इज असून सुद्धा त्याचा आर झाला, कारण का दे होता समोर म्हणून. दे का बरं घेतला, एव्हरीबडीसाठी. हा एव्हरीबडी इज असते, एव्हरीबडी आर नसते. मग एनीबडी कॅन टेल द आन्सर, कॉमा देणार, हा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह करणार, कांट दे, मग शेवटी दे घेणार. मग तुमच्या लक्षात आलं असेल इथं सुद्धा आपण दे घेतो. इथं बघा बरं इज आहे पॉझिटिव्ह, पण मग इज घेणार का नाही, कारण एव्हरी वन असला तर आपल्याला एवढं समजते, कॉमा देऊन तुम्ही इथं दे घेणार, हे आपल्याला समजते, कॉमा देऊन दे घेणार. पण इथं तुम्हाला इज साठी आरंटच घ्यावा लागेल. काय घ्यावा लागेल, आरंट दे हे घ्यावा लागेल. पुढे झाला आता इज पॉझिटिव्ह आहे, तुम्हाला याचा निगेटिव्ह करावा लागेल,
तुम्हाला माहित आहे एव्हरीथिंग, पण थिंग साठी कधीही इट घ्यायचा असते. थिंग साठी कधी काय घ्यायचा असतो? इट घ्यायचा असतो. मग हे यासाठीच मी तुम्हाला सांगत आहे. तर इथं इजंट घेणार तुम्ही, मग इथं विद्यार्थी काही चुका करतात. मग आता तुमची ही चुकी होणार नाही कुठेच. मी तुम्हाला एवढ्या डीप मध्ये सांगणार आहे, तुमची आता चुकी होणार नाही. आलं लक्षात? एव्हरीथिंग इज पॉसिबल, इजंट इट. कारण का? कारण एव्हरीथिंग हे जे थिंग वाले शब्द असतात, लक्षात ठेवा, थिंग वाले शब्द त्यासाठी इट घ्यायचा असतो. आणि जे बडी आणि वन वाले शब्द असतात, बडी आणि वन वाले शब्द असतात, त्यासाठी दे घ्यायचा असतो. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आलं लक्षात? नथिंग इज इम्पॉसिबल हा ऑलरेडी निगेटिव्ह आहे. आता निगेटिव्ह, कारण नथिंग निगेटिव्ह आहे, तुम्ही त्याला पॉझिटिव्ह करा. पॉझिटिव्ह कसा होणार? इज, इट. इट कोणासाठी घेतला? त्या थिंग साठी. थिंग वाल्या शब्दासाठी इट घ्यायचा असतो. यानुसार तुम्ही हे क्लिअर करू शकता. आय होप आता तुमचा इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे. ओके, चला आता पुढे जाऊया. पुढचा कन्सेप्ट पण बघूया आपण. पुढचा कन्सेप्ट सुद्धा घेऊया. पुढे काय सांगणार आपण आता? पुढे आपल्याला असं सांगायचं तुम्हाला की काही जर इथं असं बघायचं आहे आपल्याला, हेल्पिंग वर्ब नसेल, हेल्पिंग वर्ब नसेल, मग तुम्ही काय करणार? तुमच्या वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्बच नाही आहे, मग काय करणार? तसे वाक्य घेऊया आपण आता. ओके, चला असे वाक्य घेऊया की ज्याच्यामध्ये हेल्पिंग वर्बच नाही आहे. आता एक्झाम्पल बघा, 26 घेऊया, 27, 28, 29, 30, 31, 32, 33. चला ठीक आहे, जेवढे होतील तेवढे घेऊया. 26चं वाक्य आहे, दे आस्क क्वेश्चन्स. पहिला प्रश्न. दुसरा आहे वी सॉ अ मूवी. तिसरा आहे शी टेक्स टाइम. नंतरचा आहे बघा आय अंडरस्टँड और नो, आय नो, फुल स्टॉप. त्याच्यानंतर बघा हे सर्व वाक्य घेतात. जर हेल्पिंग वर्ब तुमच्या वाक्यात नसेल, तुम्ही काय करणार मग? ओके, शी पुट ऑन द टेबल. आणि त्याच्यानंतर आहे ही कट द ट्रीज. चला हे सर्व वाक्य समजून घेऊया. मग जेव्हा वर्ब नसेल, हा सुद्धा तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. बघा आता कसं. तर आता पहिला नियम काय होता? कॉमा द्या. घेतला कॉमा. दुसरा नियम होता, पहिला नियम तर तुम्ही फॉलो केला. आता दुसरा नियम काय होता इथं? दुसरा नियम होता हेल्पिंग वर्ब घ्या. वाक्यात हेल्पिंग वर्ब नाही. आता काय करणार? त्या 27 मधून एकही हेल्पिंग वर्ब नाही. मग आता तुम्हाला काय करायचं असते? मेन वर्ब बघायचं असते. मग हा तुमचा दुसरा फॉर्म होता. आणि मी तुम्हाला सांगितलेला आहे, पहिला फॉर्म असेल तर डू किंवा काय घ्यायचा? डोंट घ्यायचा. पहिल्या फॉर्मासाठी हे घ्यायचं. दुसरा फॉर्म जर असेल तर डिड किंवा डिडंट घ्यायचा. हे दुसऱ्या फॉर्मसाठी तुम्हाला करायचं असते. आणि पाचवा फॉर्म जर असेल तर डज किंवा डझंट घ्यायचा. डज किंवा काय म्हणतो आपण? डझंट घ्यायचा. ओके, तर एवढं आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुठला फॉर्म आहे बघायचा. जेव्हा हे 27 पैकी या 27 मधून जर एकही हेल्पिंग वर्ब नसेल, तुम्ही हे फॉलो कराल. बघू कसं फॉलो करणार. तर इथं V2 आहे. V2 साठी मग तुम्ही एकतर डीड घ्याल, एकतर डिडंट घ्याल. पण तुम्ही कसं काय ओळखलं V2 आहे? प्रश्न हा पण आहे ना, की सर आम्ही कसं ओळखणार V2 आहे? कारण बघा पहिला फॉर्म मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून देतो. इथं मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून देतो की V1 बघा, इथं V1 कोण असतो? आस्क V1 असतो. V2 कोण असतो? आस्क. V3 कोण असतो? आस्क. पण तुम्ही म्हणणार सर हा V3 आणि V2 सारखाच असतो, पण आम्ही कसं ओळखणार की तो V2 केव्हा असतो आणि V3 केव्हा असतो? हे आम्ही कसं ओळखणार आणि काय रूल्स आहे याच्यामध्ये ते समजून सांगतो. जर एकटा आला तर तो तुमचा दुसरा फॉर्म असतो. आणि HV ला सोबत घेऊन आला, HV सोबत आला, HV सोबत आला तर तो तुमचा काय असतो? तो तुमचा तिसरा फॉर्म असतो.
बघा एकटा आला की हेल्पिंग वर्बला, एकटा आला की हेल्पिंग वर्बला सोबत घेऊन आला. हा एकटा आला ना, एकटा आला म्हणून दुसरा फॉर्म आहे. हा एकटा आला म्हणून दुसरा फॉर्म आहे. हा एकटा म्हणजे एकटा आला म्हणजे पहिला पण असू शकतो, पण आपल्याला माहिती नाही ईडी, ईडी वाले सांगत मी तुम्हाला. चला पहिल्या क्वेश्चनला म्हणणार की तो दुसराच फॉर्म आहे, मी एक्सप्लेन करून दिलं. मग जर दुसरा फॉर्म असेल तर मला एक समजलं ते पॉझिटिव्ह आहे, मला इथे निगेटिव्ह डिडंट घ्यावं लागेल. निगेटिव्ह काय घ्यावं लागेल? डिडंट घ्यावं लागेल. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल का बरं तर. आणि दे साठी तुम्ही इथं देस घेणार. दे साठी तुम्ही काय करणार? इथं तुम्ही दे घेणार आणि शेवटी क्वेश्चन मार्क. आलं लक्षात? यानुसार तुम्ही समजून घ्याल पहिल्याचा आन्सर. चला, वी सॉ अ मूवी. सॉचे फॉर्म माहिती आहे का तुम्हाला? माहित नसेल मी समजून सांगतो. सॉचे जे फॉर्म्स आहेत हे फॉर्म असतात. पहिला सी, दुसरा सॉ, तिसरा सीन, चौथा सिंग, पाचवा सीज, हे 5 फॉर्म असतात. इथं दुसरा फॉर्म दिलेला आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की इथं कॉमा द्यायचा. काय करायचं? इथं कॉमा घ्यायचा. घेतला कॉमा. नंतर काय करणार आपण? इथं हा दुसराच फॉर्म यूज झाला आणि दुसऱ्या फॉर्मसाठी आपण डिड किंवा डिडंट घेतो. ते सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, आपण निगेटिव्ह करणार आणि शेवटी फक्त वी लावणार. म्हणजे हेल्पिंग वर्ब नसेल तरी सुद्धा तुम्ही आन्सर काढू शकता या पद्धतीनं. बघा शी टेक्स कोण आहे? शेवटी यस लागला. शेवटी जर यस लागला असेल तर तो V5 असतो. आणि हा जर V5 असेल तर आपण असं म्हणू शकतो, V5 जर असेल हा, तर तुम्ही इथं डज लावू शकता किंवा डझंट लावू शकता. वाक्य पॉझिटिव्ह आहे, तुम्ही निगेटिव्ह करणार आणि शी फक्त जसा तसा शेवटी घेणार. हे त्याचा आन्सर असेल. आणि नंतर म्हणणार आय नो. नो हा पहिला फॉर्म असतो. नोचे फॉर्म माहित नसेल मी परत सांगतो. नो पहिला फॉर्म असतो, न्यू दुसरा फॉर्म असतो, नोन हा तिसरा फॉर्म असतो. हे क्रियापदाचे फॉर्म आहेत. हे सर्वच्या सर्व मी टेन्सेसमध्ये डिटेलमध्ये कव्हर करून देईल तुम्हाला सर्व फॉर्म. तिथं तुम्हाला आणखी ओळखता येतील. मग इथं पहिलाच फॉर्म यूज झाला म्हणजे तुम्हाला समजलं की डू किंवा डोंट घ्यायचा. पण आपण काय घेणार? डोंट घेणार, कारण वाक्य पॉझिटिव्ह आहे, आपण निगेटिव्ह करणार आणि इथं घ्यावं लागेल आय या पद्धतीने. सो आय नो, डोंट आय या पद्धतीने तुम्ही क्वेश्चन टॅग कराल. पुढे चला आता. शी पुट ऑन द टेबल. पण हा पुट काय आहे? पुटचा पहिला फॉर्म पुट आहे, दुसरा पण फॉर्म पुट आहे. असे पेपरमध्ये पण प्रश्न येतात. फर्स्ट पुट, सेकंड पुट, थर्ड पण पुट आहे, थर्ड पण काय आहे? पुट आहे. मग तुम्ही कसं ओळखणार की तो पहिला आहे की दुसरा आहे? बघा आता तुम्ही कसं ओळखणार की तो नेमका कुठला फॉर्म आहे? हे पण मी एक्सप्लेन करून देतो, कारण पूर्ण डीप मध्ये लेक्चर होणार आहे तुमचं हे. मग बघा, तो तिसरा फॉर्म तर नाही, मला माहिती आहे तो तिसरा फॉर्म नाही. काचं उत्तर मिळालं असेल तुम्हाला. तिसरा फॉर्म वाक्यात एकटा येत नाही, आला तर हेल्पिंग वर्बला सोबत घेऊन येतो, म्हणजे हा तिसरा फॉर्म नाही. तो पहिला पण फॉर्म नाही. का बरं? काचं उत्तर देतो मी तुम्हाला. ही, शी, इट आणि नेम हे याच्यानंतर कधीच पहिला फॉर्म लागत नाही, पाचवा फॉर्म लागत असतो. म्हणजे इथं यस असता यस, पहिला फॉर्म कधीच लागत नाही. कोणाला? हिला पहिला फॉर्म लागत नाही, शीला लागत नाही, इटला लागत नाही, किंवा कुठल्याही व्यक्तीच्या नावाला पहिला फॉर्म लागत नाही. म्हणून तो पहिला फॉर्म नाही, मला माहित आहे. जर नसेल समजलं टेन्सेस मध्ये परत क्लिअर होईल, डोंट वरी. मग तो पहिला पण फॉर्म नाही, म्हणून तो दुसरा फॉर्म आहे. माझं उत्तर काय असेल इथं? माझं उत्तर असेल डिडंटच. डिडंट शी या पद्धतीने आणि क्वेश्चन मार्क. आणि शेवटी जर बघितलं आपण तर इथं पण रूल्स तोच आहे. हा कट 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 तिन्ही पण फॉर्म सारखे आहेत, पण मला माहित आहे की यांना कट्स लागतो. कट्स, ही कट्स असते, शी कट्स असते, कट नसतो. मग हा ना तिसरा फॉर्म आहे ना पहिला फॉर्म आहे. हा फक्त आणि फक्त तुमचा कुठला फॉर्म आहे? दुसरा. डिडंट ही असं आपण करणार. आय होप इथपर्यंत पण कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला. ओके. सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो? हेल्पिंग वर्ब जर नसेल तर त्याची आन्सर सुद्धा देऊ शकतो. चला ठीक आहे. आता आपण समोरचा भाग बघूया की जिथं निगेशन असतील तर काय करणार आपण. निगेशन म्हणजे समजते ना आपल्याला. निगेशन म्हणजे निगेटिव्ह वर्ड. जर सेंटेन्स मध्ये निगेटिव्ह वर्ड आले, निगेशन आले, पण डायरेक्ट नाही, इनडायरेक्ट वाले निगेशन आले, मग आपण काय करणार? निगेशन म्हणजे आपण त्याला नकार म्हणतो. मग नकार देणारे जर शब्द आले आणि ते शब्द जर काय असले, ते शब्द जर एक प्रकारे इनडायरेक्ट वाले असले, म्हणजे ओळखता नाही आले असे असले तर. एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल बघा, असे वाक्य तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. शी सेल्डम comes to meet me. हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य आहे ही हार्डली एट समथिंग. मी सर्व वाक्य राईट करून घेतो आणि प्रत्येकाचे आपण आन्सर देऊया. हार्डली एट समथिंग. दुसरं वाक्य आहे बघा, आपण याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल 31 पर्यंत आलो होतो,
म्हणजे हा 32 नंबरचा क्वेश्चन आहे. 33 नंतर 34 पण घेऊया आपण, 35, 36, 37 अँड 38 एवढे क्वेश्चन आपण बघूया इथं. सो आणखी बघा असं म्हणू शकतो आपण, लिटल नॉलेज इज दॅट. नंतरचा क्वेश्चन आहे फ्यू mangoes are ripe. ओके, त्याच्यानंतर आहे अ लिटल नॉलेज इज दॅट, आणि त्याच्यानंतर असेल अ फ्यू, इथं मँगोज लागतो, मँगो लागत नाही तरी सुद्धा मँगोज, अ फ्यू मँगोज आर राईप. चला ठीक आहे. आता याचे आन्सर जर द्यायचे असतील तर आपण कसे बरं देणार? बघा, सर्वात फर्स्ट तुम्हाला एक समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे याच्यामध्ये निगेशन यूज झालेले आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर इथं निगेशन आलेलं आहे सेल्डम, इथं निगेशन आलेलं आहे हार्डली, इथं निगेशन आलेलं आहे लिटिल, आणखी निगेशन आलेलं आहे फ्यू. तर हे निगेशन आहे. हे निगेशन नसतात, हे पॉझिटिव्ह वर्ड असतात. अ लिटल आणि अ फ्यू हे पॉझिटिव्ह वर्ड असतात आणि लिटल आणि फ्यू हे निगेटिव्ह वर्ड असतात. मग आपल्याला जर याचा आन्सर द्यायचा असेल तर आपल्याला रूल्स माहित आहेत. कॉमा द्या, दिला कॉमा, पहिला निंद सर्वांना माहित आहे. कॉमा दिल्यानंतर आपण काय करतो, आपण त्याचा हेल्पिंग वर्ब घेतो. बट इन दिस सेंटेन्स देयर इज नो हेल्पिंग वर्ब, म्हणून आपल्याला बघायचं आहे फॉर्म कुठला आहे. 5वा फॉर्म आहे. आणि हा जर 5वा फॉर्म असेल तर आपण काय करतो, इथं डज किंवा डझंट घेतो. पण आता डझंट नाही घेऊ शकत कारण वाक्य ऑलरेडी निगेटिव्ह होतं. तुमचा आन्सर इथं पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे तुम्हाला डजच घ्यावा लागेल फक्त. का बरं घ्यावा लागला? काचा आन्सर तुम्हाला मिळाला असेल. आणि वाक्याचा जो प्रोनाउन आहे तो आहे शी, तो तुम्ही जसाच्या तसा ठेवाल. संपला आन्सर. ती कधी कधीच मला भेटायला येते का? म्हणजे नाही येत, कधी कधीच येते. सो नेक्स्ट आहे कॉमा द्या, दिला कॉमा आपण, ही हार्डली एट समथिंग, त्यांनी थोडंसंच खाल्लं, म्हणजे ऑलमोस्ट खाल्लंच नाही. मग कॉमा द्या, दिला कॉमा, हेल्पिंग वर्ब घ्या, बट त्या वाक्यात हेल्पिंग वर्ब नाही आहे. मग मेन वर्ब बघा, दुसरा फॉर्म आहे. जेव्हा दुसरा फॉर्म असतो तेव्हा तुम्ही डिड किंवा डिडंट घेत असता. बट तुम्हाला माहित आहे निगेटिव्ह वाक्य आहे, म्हणजे तुम्ही डिडंट नाही घेऊ शकत, तर तिथं घ्यावं लागेल तुम्हाला ओनली डिड. आणि वाक्याचा जो प्रोनाउन आहे दॅट इज ही, डिड ही, संपला आन्सर. या पद्धतीने तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण की अ लिटल नॉलेज इज दॅट, म्हणजे इथं कॉमा द्या, दिला कॉमा, हेल्पिंग वर्ब घ्या, बट पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह करा, निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह करा. बट लिटिल वाक्याने या वाक्याला निगेटिव्ह केलेलं आहे. मग आपण असं म्हणू शकतो, निगेटिव्ह जर केलेलं आहे या सेंटेन्सला, तर आपण काय म्हणू शकतो, इथं लिटल नॉलेज इज दॅट, म्हणजे हा निगेटिव्ह आहे, म्हणजे पॉझिटिव्ह ठेवावा लागेल तुम्हाला. इज जसाच्या तसा तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवावा लागेल. आणि त्याच्यानंतर नॉलेज काय एक वचनच आहे, याचं अनेक वचन होत नाही, म्हणून फक्त इट का बरं घेतला नॉलेजसाठी? कारण नॉलेजचं अनेक वचन होत नाही. थोडंसं जरी असेल तर इट, जास्त नॉलेज असेल तरी इट. नॉलेजचं अनेक वचन होत नसते, मग नॉलेजसाठी आपण इट वापरतो. त्याच्यानंतर बघा, फ्यू मँगोज आर राईप, हा आर काय घ्यावा लागेल तुम्हाला? कॉमा घ्या, आर तिथं घ्यावा लागेल, पण निगेटिव्ह आहे. हा फ्यू काय करतो, याला निगेटिव्ह करतो, म्हणजे आर तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवावा लागेल. मँगोज खूप सारे आहेत, खूप सारे जर मँगो असतील अनेक वचन होते, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इथं आर दे घेऊ शकतो इथं. ओके, सो फ्यू मँगोज आर राईप, आर दे, या पद्धतीनं. पण आपल्या ज्या मेन मिस्टेक होतात त्या इथं होतात की वाक्यात जर अ लिटल आला, अ फ्यू आला, तर आपण वाक्य पॉझिटिव्ह समजायचे. हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, म्हणजे आपला आन्सर निगेटिव्ह यायला पाहिजे. मग आता जे आपलं आन्सर येणार ते निगेटिव्ह असेल, म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे, तर आपल्याला इज काय करतो आपण, याचा इजंट हा निगेटिव्ह घेतो, इजंट. आणि नॉलेज इट असते आपल्याला माहितच आहे, इजंट इट, या पद्धतीनं. पुढे जर बघितलं आपण तर अ फ्यू मँगोज आर राईप, आपल्याला माहित आहे हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे आपण याला निगेटिव्ह करणार. मग आरंट काय करणार, आरंट. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, हा जो मँगोज आहे त्यासाठी आपण दे घेतो. संपलं आन्सर. सो या पद्धतीनं तुमच्या सेंटेन्समध्ये जर इनडायरेक्ट निगेशन आले, निगेशन येतील बट कसे येतील, इनडायरेक्ट, त्यांचे सुद्धा आन्सर तुम्ही प्रॉपर काढू शकाल. इनडायरेक्ट निगेशन आले तरी सुद्धा तुम्हाला आन्सर काढता येतील. ओके, आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. मी 37 क्वेश्चन घेऊन पूर्णपणे तुम्हाला क्लिअर करत आहे. शेवटी आपण काय करणार, हे माझ्या मनाचे 50 क्वेश्चन्स असतील आणि 50 क्वेश्चन्स तुमचे एक्झाम मध्ये आलेले. अशा 100 क्वेश्चनवर जर प्रॅक्टिस झाली, तुम्हाला क्वेश्चन टॅगला विसरून जायचं डायरेक्टली. तुम्ही एवढी प्रॅक्टिस करून घ्याल की तुम्हाला कधी क्वेश्चन विचारला तुम्हाला आन्सर देता येतील. चला, नंतरचा कॉन्सेप्ट आपला कंबाईन क्वेश्चन.
जर कंबाईन क्वेश्चन असले तर काय करणार आपण, क्वेश्चन कंबाईन जर असले तर, म्हणजे दोन क्वेश्चन एका वाक्यात असले तर तुम्ही काय करणार अशा वाक्यामध्ये. एक्झाम्पल पण घेतो मी, तुमच्या लक्षात येणार. आता किती वाक्य बघितले आपण ऑलरेडी, तुमच्या लक्षात आलं असेल. आपण 37 घेतले, 38, 39, 40. चला कंबाईन वाक्य सांगतो तुमच्या समोर. 41, 42 हे पण आपण इथं घेऊ शकतो. चला बघा आता जर तुम्हाला याच्यावर सेंटेन्सेस घ्यायचे आहेत तर बघू आपण. एक कंबाईन वाक्य घेतो मी. वाक्य आहे ॲज soon as you reach home, as soon as you reach home, you will call me, you will call me. जसं तू घरी पोहोचशील मला फोन करशील, इथं कॉमा लागेल. त्याच्यानंतरचं वाक्य आहे I was cooking when he entered the kitchen. जेव्हा तो किचन मध्ये आला, मी स्वयंपाक करत होती किंवा होतो, या पद्धतीने. हे तुमचं दुसरं उत्तर. तुमच्या लक्षात आलं असेल कंबाईन क्वेश्चन्स आहेत. असे क्वेश्चन आले तर मग नेमकं काय करायचं हे आपण समजून घेऊया. आता बघा त्याच्यानंतर आणखी एक क्वेश्चन घेऊया आपण, जसं की कंबाईन क्वेश्चन बघत आहे आपण सर्वच्या सर्व. इफ यू स्टडी हार्ड, इफ यू स्टडी हार्ड, इफ यू स्टडी हार्ड, पुढे काय करतो आपण, समोरचा क्वेश्चन घेतो. इफ यू स्टडी हार्ड, कॉमा, you will get success किंवा you will pass the exam, और ऑल्सो आपण काय म्हणू शकतो, you will pass the exam. आता इथपर्यंत क्लिअर आहे. मग की असे कंबाईन वाले जर सेंटेन्सेस आले तर मग काय करणार आपण. कंबाईन वाले जर सेंटेन्सेस आले, दोन दोन वाक्य जर सोबत आले तर मग काय करायचं. मग त्याच्यामध्ये मी ट्रिक्स सांगतो तुम्हाला. ट्रिक्स अशी आहे, ज्या वाक्यात कंजंक्शन आहे त्याचं काहीच करू नका. लक्षात मी काय म्हणत आहे, या वाक्यात कंजंक्शन आहे याचं काहीच करू नका, याला इग्नोर करा. या वाक्याचा क्वेश्चन टॅग करा. बस एवढं सोपं आहे. मला म्हणायचं काय आहे, खूप सोपं आहे. फक्त लक्षात ठेवा तुम्ही मी काय म्हणत आहे. हे वाक्य आहे तुमचं, तर इथं काय दिलेलं आहे, कंजंक्शन. मग समोरच्या वाक्याचा काय होतो, क्वेश्चन टॅग होतो. दुसरं बघा, या वाक्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला इथं काय दिसेल, इथं तुम्हाला एक प्रकारे कंजंक्शन दिसेल. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग होणार नाही. मग कुठल्या वाक्याचा होणार, पहिल्या वाक्याचा होणार. म्हणजे तुम्हाला हे सांगत आहे की असे वाक्य जरी आले तरी तुम्ही क्वेश्चन टॅग करू शकाल. फक्त समजून घ्या, ज्या वाक्यात कंजंक्शन असेल त्याचा क्वेश्चन टॅग करू नका. आता इथं बघा, इफ हा कंजंक्शन आहे, इफ हा कंजंक्शन आहे म्हणजे या वाक्याचा क्वेश्चन टॅग होणार नाही. तुम्हाला कंजंक्शन समजते ना. ॲज सून ॲज एक कंजंक्शन आहे. कोण कंजंक्शन आहे, ॲज सून ॲज एक कंजंक्शन आहे, व्हेन एक कंजंक्शन आहे, इफ एक कंजंक्शन आहे. ज्या वाक्यात कंजंक्शन असते त्याचा काय करू नका, त्याचा क्वेश्चन टॅग करू नका, त्याचा पॅसिवाइज करू नका. त्यांचं होत नसते, कारण त्यांना म्हणतो आपण डिपेंडंट क्लॉज. ग्रामरच्या भाषामध्ये त्यांना डिपेंडंट क्लॉज म्हणतो. ठीक आहे, लेट इट बी. अजून तुम्ही क्लॉज शिकले नाही म्हणून जास्त कन्फ्युजन क्रिएट करून घेऊ नका, तरी उत्तर तुम्हाला देता येईल. ओके, तर मग याचा काय होणार, मग पहिल्या वाक्याचा फर्स्ट सेंटेन्स जर बघितलं तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होणार, विल यू. 38चा आन्सर काय असेल, मग 38चा आन्सर असेल विल यू. ओके, त्याच्यानंतर 39चा आन्सर काय बरं असेल, हे आन्सर्स आहे त्यांचे. मग 39चं जर आन्सर बघितलं तर आपल्याला माहिती आहे पहिल्याचं करणार, वॉजंट आहे काय म्हणणार आपण, सॉरी पहिल्याचं काय, विल यू नाही येणार, पॉझिटिव्ह आहे ना, वोंट यू. काय म्हणतो आपण, वोंट यू, सॉरी फॉर दॅट. म्हणजे पॉझिटिव्ह आपल्याला निगेटिव्ह करावं लागेल ना. मग इथं सेम वॉजंट आहे, कारण पॉझिटिव्ह आहे तुम्ही निगेटिव्ह करत आहात. हा विल पॉझिटिव्ह होता तुम्ही निगेटिव्ह केला, हा वॉज पॉझिटिव्ह होता तुम्ही निगेटिव्ह केला. आणि शेवटचं तुम्ही काय केलं, 40 नंबरचं ते पण बघून घ्या. 40 नंबरचं तुम्ही काय केलं बघा बरं. इफ यू स्टडी हार्ड, तुम्ही समोरच्या वाक्याचं कराल, वोंट यू. काय म्हणणार तुम्ही, वोंट यू. या पद्धतीने तुम्ही क्वेश्चन टॅग कराल. खूप सोपं आहे क्वेश्चन टॅग करणं जर तुम्ही जर प्रॅक्टिस केली. आता बघा, हे तर मी शिकवलं तुम्हाला, हे तर मी असरेटिव्ह, मी डिटेलमध्ये तुम्हाला असरेटिव्ह क्वेश्चन टॅग शिकवला. बट आता याच्यावर मला तुम्हाला काय करायचं आहे, 50 क्वेश्चन्स आतापर्यंत आलेले एक्झामचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय घेणार आपण आता, तुमच्या एक्झाम मध्ये आलेले आतापर्यंतचे 50 क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेणार आहे मी तुमची. सो डोंट वरी,
ही प्रॅक्टिस तुमची करून घेतल्या जाणार आहे आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, पण अगोदर असरेटिव्ह संपला आपला. आता यालाच म्हणतात असरेटिव्ह. यालाच काय म्हणतो आपण? यालाच आपण असरेटिव्ह म्हणतो. तर असरेटिव्ह आपण इथं काय केला? फिनिश केला. या पद्धतीने आपण काय करू शकतो? असरेटिव्ह सेंटेन्सेसचे क्वेश्चन टॅग करू शकतो. डिटेलमध्ये आपण बघितलं फुल सेंटेन्स घेऊन. आता आपण काय करूया? आता आपण इम्पेरेटिव्हला समजून घेऊया की नेमका जो इम्पेरेटिव्ह असतो तो कशा पद्धतीने इथे यूज होतो, त्याला आपण समजून घेऊया. ओके, चला मग बघा. इम्पेरेटिव्ह जर बघायचं असेल तर सर्वात महत्वाचं काय येतात समजून घ्या. लेट मीचा क्वेश्चन टॅग काय करायचा? तुम्ही लक्षात कसं ठेवायचं बरं? 3च नियम आहेत. आता मी तुम्हाला इम्पेरेटिव्ह सांगणार. मग तुम्ही म्हणा सर असरेटिव्ह आहे कसं ओळखायचं? तुम्हाला जर प्रॉब्लेम आला असरेटिव्ह ओळखण्याचा, मी परत एकदा सांगतो. असरेटिव्ह कसं ओळखायचं माहिती आहे ना? असरेटिव्ह जर ओळखायचं असेल तर सुरुवातीला सब्जेक्ट येतो, नंतर वर्ब येते, त्याला आपण असरेटिव्ह म्हणतो. हे तर क्लिअर झालेलं आहे. असं असेल तर असरेटिव्ह, असं नसेल तर इम्पेरेटिव्ह. असं नसेल तर काय असते? इम्पेरेटिव्ह असते. आणि तोच हा आपला सेकंड भाग आहे. आता बघणार आहे आपण की इम्पेरेटिव्हचा आपण क्वेश्चन टॅग कसा करतो. मी एवढी ट्रिक सांगेल तुम्हाला शॉर्टकट की तुम्ही विसरणार नाही. पहिले समजून घ्या पहिला नियम काय म्हणतो. पहिला नियम असा म्हणतो, मी शॉर्टकट ट्रिक्स नंतर देतो तुम्हाला, थोड्या वेळात देतो. विदिन 5 मिनिट्स तुम्हाला ट्रिक्स मिळेल, डोंट वरी. पहिले समजून घ्या. वाक्यात जर लेट मी आला, शाल आयने क्वेश्चन टॅग करायचा. वाक्यामध्ये जर लेटच आला, शाल बीने क्वेश्चन टॅग करायचा. किंवा लेट्स आला, लेटच येऊ किंवा लेट्स येऊ, दोघांपैकी काही येऊ द्या, म्हणजे कशाने करायचा? शाल बीनेच करायचा. V1 जर वाक्याच्या सुरुवातीला आला V1 तर विल यूने क्वेश्चन टॅग करायचा. वाक्यात जर डोंट आला सुरुवातीला आला पाहिजे. ओके, सुरुवातीला आला पाहिजे, तर कशाने करणार क्वेश्चन टॅग? तर क्वेश्चन टॅग तुम्ही विल यूनेच करणार. वाक्याच्या सुरुवातीला नेवर आला तर क्वेश्चन टॅग कशाने करणार? विल यूनेच करणार. वाक्याच्या सुरुवातीला जर लेट असेल लेट आणि लेट नंतर थर्ड फॉर्म असेल, थर्ड पर्सन असेल, तरी सुद्धा विल यूने कराल. आणि तुमच्या वाक्यात जर प्लीज आला असेल तरी सुद्धा तुम्ही विल यूनेच क्वेश्चन टॅग कराल. मग तुम्ही म्हणा सर एवढं लक्षात कसं राहील? आता ट्रिक्स बघा. ट्रिक्स अशी आहे, लेट मीचा क्वेश्चन टॅग शाल आयने करायचा. बघा कसं लक्षात ठेवायचं तुम्ही. लेट मीचा क्वेश्चन टॅग शाल आयने करायचा आणि लेट्स आणि लेटसचा क्वेश्चन टॅग शाल बीने करायचा आणि बाकी सर्वांचा क्वेश्चन टॅग विल यूने करायचा. मला सांगा किती सोपं वाटलं तुम्हाला हे? की मी फक्त एवढं सांगितलं तुम्हाला की 2 लक्षात ठेवा फक्त. पहिला नियम आणि दुसरा नियम लक्षात ठेवा. जर लेट मी आला तर शाल आय आणि जर लेटच आला तर शाल बी. बाकी उरलेल्या सर्वांचा क्वेश्चन टॅग विल यूने करायचा. एवढं सोपं आहे. हे का लक्षात राहणार नाही का आपल्या? इझिली राहते. मी तुम्हाला 30 सेकंड देतो, याच्यामध्ये समजून घ्या. 30 सेकंड मध्ये समजून घ्या. काय? लेट मी जर आला तर शाल आय, लेट मी आला तर शाल आय आणि लेटस किंवा लेट्स आला तर शाल बीने क्वेश्चन टॅग करायचा. आणि बाकीचे उरलेले मग तो V1 ने सुरुवात असू द्या, डोंट ने असू द्या, नेव्हर ने असू द्या, लेट सोबत थर्ड पर्सन असू द्या, तरी सुद्धा तुमचा क्वेश्चन टॅग विल यूने असला पाहिजे. चला मी प्रत्येकाचं एक्झाम्पल देतो आणि नंतर तुम्हाला व्यवस्थित समजून पण सांगतो. आतापर्यंतचे क्वेश्चन आपण किती घेतले? 40 क्वेश्चन घेतले. आता मी तुम्हाला 41 नंबरचा क्वेश्चन घेऊन समजून सांगतो. बघा, मला असं म्हणायचं आहे की लेट मी टीच यू, मला तुम्हाला शिकवू द्या. लेट मी टीच यू, मला तुम्हाला शिकवू द्या. 42 नंबरचा सेंटेन्स आहे, लेट अस क्लिअर फर्स्ट. चला अगोदर पहिले क्लिअर करूया. लेट अस क्लिअर फर्स्ट. चला अगोदर पहिले काय करूया? क्लिअर करूया. चला, आणि 43चा सेंटेन्स बघा काय दिलेला आहे. ते असं दिलेलं आहे, लेट्स प्ले द गेम. लेट्स प्ले द गेम. हे तुमचं किती नंबरचं सेंटेन्स आहे? 43चं. काय करतो बरं क्वेश्चन टॅग? मिक्स काय सांगितलं तुम्हाला? मी असं सांगितलं, लेट मी चा क्वेश्चन टॅग शाल आयनेच करायचा. कशाने करायचा? शाल आयने करायचा. हे मी तुम्हाला शिकवलं, हे फक्त विसरू नका. आणि लेटरचा क्वेश्चन टॅग शाल वीने करायचा. शाल वी. किंवा आपण असं म्हणू शकतो लेटचा क्वेश्चन टॅग पण आपण कशाने करायचा? शाल वीने करायचा. बस एवढंच लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला काहीच लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की लेट मीचा आणि लेटस किंवा लेटचा क्वेश्चन टॅग शाल आय आणि शाल वीने करायचा. बाकी उरलेल्या सर्वांचा क्वेश्चन टॅग कशाने करायचा? आता विल यूने करायचा. मग ते लेट आलं तरी चालेल वाक्यामध्ये, पण लेट मी नसायला पाहिजे, लेट अस नसायला पाहिजे किंवा लेट्स नसायला पाहिजे. बघा मी ते पण एक्झाम्पल देतो. जसं की 44 नंबरचं एक्झाम्पल बघा. जसं एक्झाम्पल आहे, लेट हर गो नाव. तिला आता जाऊ द्या. मग याचा क्वेश्चन टॅग काय होतो? मी सांगितलं इथं लेटच आहे. लेट मी आहे का? नाही आहे. लेटच आहे का? नाही आहे. लेट्स आहे का? नाही आहे. मग विल यूने करून टाका. मग क्वेश्चन टॅग फक्त आणि फक्त विल यूने करावं लागेल. बघू शकता तुम्ही. असं लक्षात ठेवा. जर
5 नंबरचा क्वेश्चन बघितला, लेट देम कम, त्यांना येऊ द्या, लेट देम कम इन, त्यांना आत येऊ द्या. आता मला याचा क्वेश्चन टॅग जर करायचा कसा करणार, विल यू, काहीच बघू नका, विल यूने करा. का बरं? कारण वाक्यामध्ये लेट मी, लेटस किंवा लेट्स नाही आहे. जर वरच्या वाक्यात नसतील तर सर्वांचा क्वेश्चन टॅग तुम्हाला विल यूनेच करावा लागेल. परत बघा आता 46 नंबर सांगतो. जसं मला म्हणायचं आहे की लेट हिम सीट हिअर, त्याला इथं बसू द्या, लेट हिम सीट हिअर, त्याला इथं बसू द्या. काय कराल क्वेश्चन टॅग, विल यू. तुम्ही विल यूनेच कराल. तुम्ही म्हणा सर का बरं, काचं पण उत्तर आम्हाला सांगा. आता तुम्ही अगोदर सांगितलं की लेट वाक्यात आला तर आपण शाल आणि शाल बी नाही करतो, आणि नंतर सांगता की लेट वाक्यात आला की विल यू नाही करतो. का बरं? तर काचे उत्तर सांगतो तुम्हाला. कारण बघा आपण काय करत असतो माहिती आहे का, कधीही प्रश्न एकतर स्वतःला विचारतो, एक तर समोरच्या व्यक्तीला विचारतो. इथं तिसरा व्यक्ती आहे, हर म्हणजे तिला जाऊ द्या, म्हणजे व्यक्ती तिसरा आहे, तिसऱ्या व्यक्तीला जाऊ द्या. मग मी तिसऱ्या व्यक्तीला तर प्रश्न नाही विचारू शकत ना, म्हणून मी तुमच्यासोबत बोलत आहे. विल यू, तुम्ही जाऊ देसाल ना तिला, तुमच्यासोबत बोलत आहे, तुम्हाला क्वेश्चन विचारत आहे, म्हणून मी तिला क्वेश्चन तर नाही विचारू शकत. तो तिसरा व्यक्ती आहे, तिसऱ्या व्यक्तीला क्वेश्चन विचारता येत नाही. बघा विचारून. तुम्हाला जर वाटतं की नाही सर मी विचारू शकतो, आय कॅन आस्क क्वेश्चन टू थर्ड पर्सन, ट्राय टू इट, बघा विचारून. नाही बोलता येणार तुम्हाला. जर तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तो व्यक्ती तुमच्यासाठी पहिला दुसरा व्यक्ती असतो. बघा दे म्हणजे त्यांना म्हणजे कोण, तिसऱ्या व्यक्तीला, आणि तिसऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारता येत नाही, म्हणून आपण इथं विल यू घेतो. इथं बघा लेट हिम, त्याला, तिसऱ्या व्यक्तीला इथं बसू द्या, विल यू म्हणजे तुम्ही बसू देसाल ना, म्हणून इथं वरच्यामध्ये पण लेट आहे, खाली पण लेट आहे, पण खाली सर्वच्या सर्व कोण आहेत, खाली सर्वच्या सर्व तुम्हाला दिसतील ते म्हणजे थर्ड पर्सन. हे सर्वच्या सर्व थर्ड पर्सन आहेत. आलं का लक्षात? हे सर्वच्या सर्व थर्ड पर्सन आहेत. आणि वरचं वाक्य जर बघितलं, वरच्या वाक्यामध्ये ते फर्स्ट पर्सन आहेत. हा फरक आहे त्यांच्यामध्ये, फर्स्ट पर्सन आहे. ओके, या पद्धतीनं आपण सेकंड पर्सन सोबत लेट लावत नसतो. लेट फक्त एकतर फर्स्ट पर्सन साठी, एक तर थर्ड पर्सन साठीच लागतो. फर्स्ट पर्सन कोण असतो, आय आणि वी, म्हणजे मी आणि आपण, हे फर्स्ट पर्सन असतात. सेकंड पर्सन कोण असतो, आपल्या समोरचा यू, तुम्ही माझे सेकंड पर्सन आहात, तुमच्यासाठी मी सेकंड पर्सन आहोत. थर्ड पर्सन उरलेले, आपण दोघं सोडून जेवढी उरलेले आहेत ना ते थर्ड पर्सन असतात. असं ओळखायचं. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. चला आता लेटचा कन्सेप्ट टोटली क्लिअर झाला इथं. आता बघूया आपण नंतर 47 नंबरचा क्वेश्चन घेऊया. 47, 48, 49 आणि 50 हे 4 क्वेश्चन सुद्धा आपण घेऊया, ज्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची. कसं बघा, आता मी काय म्हणेल, इथं वाक्य असं आहे. इथं जर सेंटेन्स बघितला आपण, विल यू जर सुरुवातीला आला, कॉल हिम राईट नाव, असं जर वाक्य आलं तुम्हाला एक्झाम मध्ये, राईट नाव, कॉल हिम राईट नाव. दुसरं वाक्य आलं, डोंट ट्राय टू कॉल मी, हे दुसरं वाक्य आहे. तिसरं वाक्य जर असं आलं, तिसरं सेंटेन्स जर याच्यामध्ये असं बघितलं तुम्ही, नेवर टेल अ लाय, नेवर टेल अ लाय, हे तुमच्यासाठी थर्ड सेंटेन्स आलं. नेवरही आला वाक्यामध्ये, डोंट पण घेतला, वी1 पण घेतला, आणि प्लीज नंतरचं वाक्य जर बघितलं आपण, नेक्स्ट सेंटेन्स बघितला आपण, इथं आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो तिथं, आपण असं म्हणू शकतो की प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी, कृपया करून माझी मदत करा. तर या सर्व सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग एकच होतो. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, काहीच बघायचं नाही. या सर्वांचा क्वेश्चन टॅग काय होतो, विल यू ने होतो, बाकी काहीच बघायचं नाही. विल यू, इथं पण काय करणार आपण, विल यू, इथं पण काय घेणार, विल यू, कारण ही इम्पेरेटिव्ह आहे. या सर्व इम्पेरेटिव्हचा क्वेश्चन टॅग काय होतो, विल यू ने केला जातो. का बरं, मी तुम्हाला लिहून दिलं होतं. हा V1 आहे सुरुवातीला आलेला, V1 हा सुरुवातीला डोंट आलेला आहे, सुरुवातीला नेवर आलेला आहे, आणि या वाक्यामध्ये काय आलेला आहे, प्लीज आलेला आहे. किंवा असं काही आलं तर त्याचा क्वेश्चन टॅग नेवर नाही करतो, पण सॉरी विल यू ने करतो. पण एक समजून घ्या, आता हे तर संपलं, पण कुठे कुठे आपल्याला प्रॉब्लेम येतात. कसे, पहिलं वाक्य आहे, आय नेवर टेल अ लाय, आणि दुसरं वाक्य आहे नेवर टेल अ लाय, नेवर टेल अ लाय. याच्यात चुका करू नका. जरी दोन्ही वाक्य तुम्हाला वेगवेगळे वाटतात, पण तुम्हाला एक समजलं की नेवर टेल अ लायचा क्वेश्चन टॅग विल यूनेच केला जातो. हे तुम्ही तर शिकले. कुठे शिकले तुम्ही, मी रूल्स लिहून दिले तुम्हाला. नेवर सुरुवातीला यायला पाहिजे तर विल यूनेच करायचा. मग आता इथं सुरुवातीला आला का नाही आला, सुरुवातीला सब्जेक्ट आहे, मग हा असरेटिव्ह आहे. याला पहिले जे असरेटिव्ह तुम्ही शिकले ना त्याचा नियम लावा. मग हा एक V1 आहे. V1 साठी तुम्ही काय घेता, डू किंवा डोंट, पण हा निगेटिव्ह होता, तुम्ही पॉझिटिव्ह घेतला.
आणि नंतर आय जसाच्या तसा घेणार. तुम्ही बघू शकता दोघांचंही आन्सर वेगवेगळं आलं. का बरं? बिकॉज पहिलं असरेटिव्ह आहे तर दुसरं इम्पॅरेटिव्ह आहे. ऍटलीस्ट एवढं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ओके, चला इथपर्यंत क्लिअर आहे. मग हे 50 क्वेश्चन क्लिअर केले आपण. आता 50 क्वेश्चन तर क्लिअर केले. आता मी तुम्हाला याच्यातला ऍडव्हान्स भाग सांगतो. क्वेश्चन टॅगचा आता सांगणार आहे मी तुम्हाला ऍडव्हान्स कन्सेप्ट. ऍडव्हान्स कन्सेप्ट समजून घ्या. आता ऍडव्हान्स बघूया आपण. आता काय म्हणतो आपण ऍडव्हान्स मध्ये? याच्यामध्ये ऍडव्हान्स कन्सेप्ट असा आहे की याच्यामध्ये हे आपण सेंटेन्स मोजणार पण नाही किती होतात. तर हे तर एक्स्ट्रा आहे तुमचे ऍडव्हान्स सेंटेन्स मधले. आणि याच्यामध्ये असरेटिव्ह आणि इम्पेरेटिव्ह मिक्स. इम्पेरेटिव्ह झालं, संपलं. मी आता ऍडव्हान्स भाग जो सांगत आहे तुम्हाला तो तुम्हाला असरेटिव्हचा सांगत आहे. कारण असरेटिव्ह मध्ये ऍडव्हान्स भाग येतो. इम्पेरेटिव्ह मध्ये बस तेवढंच असते. त्याचा पण सांगतो, डोंट वरी. त्याचं पण एक वाक्य असते. बघा आता याचा ऍडव्हान्स भाग काय आहे. तर ऍडव्हान्स भाग असरेटिव्हचा असा आहे की वाक्य जर असं आलं, पहिलं वाक्य आहे आय हॅव, यू हॅव अ कार. ओके, आता मी ऍडव्हान्सचं पहिलं वाक्य घेत आहे. काय आहे वाक्य? यू हॅव अ कार. दुसरं वाक्य आहे यू हॅव ड्रिवन इट. हे दुसरं वाक्य आहे. तिसरं वाक्य आहे बघा, हे ऍडव्हान्स सेंटेन्सेस आहे. आता इथं आपल्या भरपूर चुका होतात. हे ऍडव्हान्स सेंटेन्सेस आहेत. नंतर आहे आय एम अ टीचर. आय एम अ टीचर. चौथं वाक्य आहे आय एम टीचिंग इंग्लिश. हे ऍडव्हान्स सेंटेन्सेस आहेत, तेवढं समजून घ्या फक्त. आय एम टीचिंग इंग्लिश. नंतर 5th नंबर बघूया आपण. याच्यामध्ये 5th नंबर सेंटेन्सेस जर बघितला आपण तर आपण असं म्हणू शकतो, याच्यात हॅवचा घेतला, ॲमिजारचा घेतला. ओके, त्याच्यानंतर यू विल किंवा आय शाल इग्नोर इट. 6th नंबर बघा. 6th नंबर जर बघितलं, शी कांट अंडरस्टँड. शी कॅन अंडरस्टँड. आता हे थोडंसं एक्सेप्शन लक्षात ठेवायचं तुम्हाला, इझिली तुम्हाला माहित आहे. 7 नंबर घेऊया. 7 नंबर जर याच्यामध्ये बघितला आपण, ही हॅज अ फ्यू बुक्स. आणि 8 नंबर पण तुम्हाला सांगतो याच्यामध्ये, ही हॅज फ्यू बुक्स. चला मग बस एवढं समजून घ्या तुम्ही. एवढे वाक्य जर आले तर तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये पण काही प्रॉब्लेम येणार नाही. चला मी प्रत्येक वाक्य एक्सप्लेन करून देतो कसं. तर यू हॅव, आता हा हॅव ओळखता आला पाहिजे तुम्हाला. आणि दोन्ही पण हॅव वेगवेगळे आहेत. तुम्ही जर बघितले तर हे दोन्ही पण हॅव काय आहेत? दोन्ही पण हॅव वेगवेगळे दिसतील आपल्याला. कसे बघू आपण आता दोन्ही हॅव वेगवेगळे कसे? हे बघा, आता पहिला जो हॅव दिलेला आहे, हा जो दुसरा हॅव आहे हा हेल्पिंग वर्ब आहे. आणि जो वरचा हॅव आहे हा मेन वर्ब आहे. हे जर तुम्हाला नाही समजलं, तुम्हाला आन्सर नाही काढता येणार. वरचा मेन वर्ब आहे आणि खालचा काय दिसेल? तो हेल्पिंग वर्ब आहे. परत बघा इथं, हा जो एम दिसतो हा काय आहे? हेल्पिंग वर्ब, सॉरी मेन वर्ब. आणि हा जो एम दिसतो हा काय आहे? हेल्पिंग वर्ब. हे तुम्हाला ओळखायचं आहे. हे ओळखता आलं तरच तुम्हाला आन्सर देता येतील, अदरवाईज तुमची उत्तरं चुकतील. बघू बरं कसं. मग कशा पद्धतीनं तुम्हाला माहित आहे का? ते तर हेल्पिंग वर्ब असतात तुम्हाला माहित आहे, पण मेन वर्ब असतात हे तुम्हाला माहित नव्हतं. मी परत तुम्ही बेसिक कन्सेप्ट म्हणून म्हणतो, बेसिक लेक्चर बघून घ्या. त्याच्यात मी एक क्लिअर केलेला आहे कसं तुम्ही ओळखू शकता. कसं तुम्ही ओळखू शकता की हा कुठला फॉर्म आहे. बघा, हॅवचा पहिला फॉर्म हॅव आहे, दुसरा फॉर्म हॅड होतो, तिसरा फॉर्म पण हॅड होतो, चौथा फॉर्म हॅविंग होतो, हॅविंग, आणि पाचवा फॉर्म हॅज होतो. हे फॉर्म असतात. मग तुम्ही असं म्हणू शकता हा क्रियापदाचा पहिला फॉर्म आहे, हा क्रियापदाचा पहिला फॉर्म आहे असं म्हणू शकता इथं. मग हा जर क्रियापदाचा पहिला फॉर्म असेल मग तुम्ही काय करणार? क्रियापदाचा जर पहिला फॉर्म असला तर याचं उत्तर हॅवंट नाही होणार. याचं उत्तर हॅवंट होणार का? नाही, याचं उत्तर होते, कारण पहिला फॉर्म आहे ना. पहिला फॉर्मसाठी आपण काय करतो? डोंट घेतो, डोंट. आणि नंतर तुम्हाला काय घ्यावं लागेल? यू घ्यावं लागेल. तर हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. हा झाला याच्यातला ॲडव्हान्स कन्सेप्ट. दुसरा तुमचा हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब आहे तर तुमचा पॉझिटिव्ह आहे, तुम्ही त्याला डायरेक्ट निगेटिव्ह करा. त्याचं हॅवंट होईल. त्याचं काय होईल? हॅवंट होईल, कारण तो काय आहे? तो हेल्पिंग वर्ब आहे. तो हेल्पिंग वर्ब असेल तरच करा, हेल्पिंग वर्ब नसेल तर करू नका. हॅव बद्दल बोलत आहे मी, हॅव बद्दल बोलत आहे. ओके, चला एवढं क्लिअर आहे. मग आता मग तुमच्या लक्षात आलं असेल. मग तुम्ही म्हणा ओळखायचं कसं सर? हे मी बेसिक कन्सेप्टमध्ये शिकवलं ऑलरेडी, तरी पण सांगतो कसं ओळखायचं. तर याच्यानंतर मेन वर्ब आला, याच्यानंतर मेन वर्ब आलेला आहे म्हणून हा हेल्पिंग वर्ब आहे.
याच्यानंतर मेन वर्ब आला नाही, याच्यानंतर मेन वर्ब आला नाही म्हणून हा हेल्पिंग वर्ब नाही मेन वर्ब आहे, असंही तुम्ही ओळखू शकता. अदरवाईज तुम्ही बेसिक कन्सेप्ट बघून घ्या. चला इथपर्यंत क्लिअर आहे. इथं बघा, इथं कसं होते याचा आन्सर तुम्हाला माहित आहे. ॲमंट होत नसते कधीही, आपण आरंट घेत असतो. आरंट, आरंट आय हेच करेक्ट आहे. आणि इथं सुद्धा आरंट आय घेतो आपण. मग असं का बरं? वरच्यामध्ये एक मेन वर्ब होता तर तुम्ही वेगळं काही घेतलं. ओके, मेन वर्ब होता वेगळं काही घेतलं आणि इथं मेन वर्ब आहे तर तुम्ही घेत नाही, असं का बरं? बिकॉज समजून घ्या, कधीही टू बी काही पण असू द्या, टू बी जे मी तुम्हाला शिकवले ना बेसिक कन्सेप्टमध्ये, हा मेन वर्ब असू द्या, हेल्पिंग वर्ब असू द्या, तरी सुद्धा तुम्ही त्यालाच घेता. त्यासाठी तुम्हाला V1 V2 V3 बघायची गरज पडत नाही. पण तिथं जर टू हॅव असता, टू हॅवचा फॉर्म हेल्पिंग वर्ब असेल तरच तुम्ही तो हेल्पिंग वर्ब निगेटिव्ह करू शकता, हेल्पिंग वर्ब घेऊ शकता. पण तो जर मेन वर्ब असेल ना मग नाही येत आहेत. फक्त तुम्हाला हा रूल्स हेल्प टू हॅव मध्ये लावावा लागेल. जेवढे मी तुम्हाला टू हॅव शिकवले ना, मग टू हॅव काय असतात? हॅज, हॅव, हॅड, शॅल हॅव आणि विल हॅव. आणि काय म्हणणार आपण? विल हॅव. हे सर्वच्या सर्व काय असतात? या सर्वच्या सर्वांना आपण एक प्रकारे काय म्हणू शकतो? यांना म्हणतो आपण कोणाचे रूपे? तर यांना टू हॅवचे रूपे म्हणतो. आणि जेव्हा हे टू हॅवचे रूपे येतात तेव्हाच आपण असं म्हणू शकतो की ते दोन प्रकारे यूज होतात इथं क्वेश्चन टॅग मध्ये. हा, टू बीचे रूपे नाही होत. टू बीचं रूप इथं हेल्पिंग वर्ब असू द्या, मेन वर्ब असू द्या, जसं तसं कन्वर्ट करा, तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम तुम्हाला कुठे येईल? टू हॅवच्या फॉर्म मध्ये. म्हणून टू हॅवच्या फॉर्म लक्षात ठेवा. हे जर आले, हे हेल्पिंग वर्ब असतील तरच यांना तुम्ही काय करा? क्वेश्चन टॅग मध्ये घ्या. पण हे जर मेन वर्ब असतील मग तुम्हाला बघावं लागेल हा V1 आहे का, V2 आहे का, V3 आहे का, V5 आहे का, त्यानुसार तुम्हाला घ्यावं लागेल. आय होप तुम्हाला इथपर्यंत ऍडव्हान्स कन्सेप्ट समजला असेल. ओके, आणखी ऍडव्हान्स काय समजलं की एमचा आपण एमंट करत नसतो तर आरंट घेत असतो. दुसरं बघा, शालचं पण आपण शालंट घेत नाही तर काय घेत असतो? शांट घेतो. शांट फक्त, हा पण आपण शिकलो ऑलरेडी, शांट. त्याच्यानंतर कॅनचं पण कॅनन घेत नाही तर काय घेतो आपण? कांट घेत असतो. कांट शी. ओके, आपण ऑलरेडी शिकलो. सेम ही ॲज अ फ्यू आहे का? यस. पण हा हॅज कोण आहे? बघा, हा हॅज इथं V5 आहे. V5 का बरं? समोर वर्ब नाही आहे म्हणून V5 आहे. V5 असेल तर तुम्हाला इथं काय करावं लागेल? बघा, हा पण V5 आहे, हा पण V5 आहे. पण अ फ्यू इथं पॉझिटिव्ह आहे आणि इथं फ्यू निगेटिव्ह आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या 8व्या नंबरच्या वाक्यामध्ये तो निगेटिव्ह आहे आणि 7व्या नंबरच्या वाक्यामध्ये ते पॉझिटिव्ह आहे. मग हे पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही इथं काय कराल? V5 साठी डझंट घ्याल, कारण तो V5 आहे म्हणून डझंट घ्यावा लागेल. आणि नंतर तुम्हाला इथं ही घ्यावा लागेल या पद्धतीनं. आणि जो 8 नंबरचा आहे तिथं काय करणार आपण? ही हॅज फ्यू बुक्स. हे निगेटिव्ह आहे म्हणजे तुम्हाला इथं पॉझिटिव्ह ठेवावा लागेल. डज जसाच्या तसा, डज ही, या पद्धतीनं. आय होप तुम्हाला हे ऍडव्हान्स कन्सेप्ट सुद्धा समजले. ओके, 9 नंबरचा सेंटेन्स घेतो. 9 नंबरचा सेंटेन्स बघा, शी यूज टू वेकअप लेट. ते उशिरा उठायची. शी यूज टू वेकअप लेट असं ते वाक्य आहे. मग या वाक्याला काय करणार तुम्ही? 10 नंबरचं वाक्य बघा, तिथं पण दिलेलं आहे, वी ऑट टू रिस्पेक्ट द एल्डर्स. असे काही वाक्य आहेत. बघा आता काय करणार बरं? क्वेश्चन टॅग करताना एक समजून घ्या फक्त. यूज टूचा मी तुम्हाला सांगितलं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. यूज टूचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कधीही काय करायचा? डिडंट करायचा. ओके, आणि शी जसाच्या तसा. यूज टूचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म डिडंटच होतो. पण तुम्हाला हे तर लिहून नाही दिलं मी तुम्हाला काय लिहून नाही दिलं? मी तुम्हाला ऑट टू तर लिहून नाही दिला, मग याचा ऑट टूच होणार. ऑटन टू. ओके, वी आपण इथं काय म्हणणार? मग कॉमा देऊन इथं काय करणार? वी ऑट टू रिस्पेक्ट द एल्डर्स. जनरली असा भाग जर आला तर त्याचा काय करत नसतो आपण? जनरली क्वेश्चन टॅग करत नसतो, कारण ही मोरॅलिटी असते. ही काय असते? मोरॅलिटी असते. म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला काय करतो? लोकांना एक मेसेज देतो की तुम्ही असं करायला पाहिजे, तुम्ही असं नाही करायला पाहिजे. हा एक मेसेज असतो, एक मोरॅलिटी असते, एक नैतिकता असते. जेव्हा नैतिकता असते तेव्हा आपण त्याला रिप्लाय क्वेश्चन टॅग म्हणून कन्फर्म नाही करून घेत. कोणाकडून कन्फर्म करून घेणार तुम्ही? जर वाक्यामध्ये ऑट टू आला तर तुम्ही कन्फर्म कोणाकडून करणार बरं नेमकं? तर जनरली क्वेश्चन टॅग मध्ये असा क्वेश्चन नाही यूज होत. झाला तर बोलणार कोणासोबत तुम्ही? तो यूज कोणासोबत करणार ते समजून घ्या फक्त. इथं असे वाक्य नाही बोलले जातील, कारण त्याच्यासाठी तुम्हाला मोरॅलिटीसाठी कोणाकडून कन्फर्म करून घ्यायला कोणी नसते. ओके, चालेल. मग एकच सांगेल मी तुम्हाला, आपलं हे बेसिक टू ऍडव्हान्स तुम्हाला माहित आहे. क्वेश्चन टॅग मध्ये जवळपास मी तुम्हाला आज काय सांगितलं? 60 क्वेश्चन सांगितले. आता एक इम्पेरेटिव्हचा शेवटचा क्वेश्चन सांगतो. कधी कधी काय असते माहिती आहे का? शेवटचा आता शट अप. ऍडव्हान्स भाग सांगत आहे म्हणून ऍडव्हान्स बद्दल बोलत आहे. याचे उत्तर 2 असतात. याचं उत्तर विल यू पण असते आणि याचं उत्तर कांट यू सुद्धा असते. कांट यू.
डिपेंड करते ऑप्शनमध्ये काय आहे त्यानुसार तुम्हाला घ्यावं लागेल. कारण हा शब्द जर तुम्हाला इरिटेट करत असेल तर त्याचं उत्तर असते कांट यू. आणि जर नॉर्मली बोलतो आपण शटअप आणि ऑप्शनमध्ये नाही आहे कांट यू तर आपण आपल्याला म्हणावं लागेल विल यू. तर हे समजून घ्या, हा एक ऍडव्हान्स कॉन्सेप्ट होता. संपलं. आता इथं क्वेश्चन टॅग जवळपास 60 क्वेश्चन आपण घेतले क्वेश्चन टॅगचे. 60 क्वेश्चन्स जवळपास आपण 60 प्लसच आहेत. आपण काहीला नंबर पण नाही दिले. 60 प्लस क्वेश्चन आपण घेतले शिकवण्यामध्ये. आता प्रॅक्टिस करण्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत किती? 50 प्लस क्वेश्चन घ्यायचे आहेत आपल्याला प्रॅक्टिस करण्यामध्ये. 50 प्लस क्वेश्चन कशी करणार बरं प्रॅक्टिस? आपण एक्झाम मध्ये आलेले सर्व क्वेश्चन आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि हे मी तुमच्याकडून करून घेणार आहे. आता त्याच्यावर एक डेडिकेटेड एक दुसरं लेक्चर आहे प्रॅक्टिससाठी. म्हणजे तुमचा प्रत्येक क्वेश्चन टॅग म्हणजे हे लेक्चर तुम्ही कंप्लीट केला आता. म्हणजे आता ट्रिकच्या माध्यमातून विदिन सम सेकंड्स तुम्हाला 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. हे 60 क्वेश्चन माझे होते. हे 60 क्वेश्चन माझे होते. बट हे 50 प्लस क्वेश्चन कोणाचे असतील? आयोगाचे. राज्यसेवामध्ये आलेला, कंबाईनमध्ये आलेला, तलाठीमध्ये आलेला, तुमचा भूमी अभिलेखमध्ये, माडामध्ये, इंजिनिअरिंगमध्ये, MES, फॉरेस्ट या सर्व एक्झामचे क्वेश्चन आपण काय केले? ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप ए सर्व क्वेश्चन घेतले आणि त्याच्यावर तुमची प्रॅक्टिस करून घेणार आहे आपण आता. आलं का लक्षात? म्हणजे दुसरं लेक्चर होतं तुमचं फक्त असे आपले 100 तासाचं पूर्ण सेशन असेल. 100 नाही, मी तर कमी बोललो, जास्तच असेल. म्हणून तुम्ही आतापर्यंत आपल्या कोर्सला जॉईन केलं नसेल नक्कीच करून घ्या. या नंबरला जॉईन इंग्लिश ग्रामर, जॉईन EG असा मेसेज टाका फक्त 909813 आणि 8483 या नंबरला काय मेसेज टाकायचा? जॉईन असा मेसेज टाकायचा फक्त जॉईन EG. म्हणजे तुम्हाला त्या बॅचला जॉईन करून घेतलं जाईल. आपले पहिले 5 दिवसाचे डेमोज तुम्हाला युट्यूबला दिसतील, बाकीचे दिसतील नाही, कारण तो कोर्स सुरू होणार आहे. याच्यात तुमची वोकॅब्युलरी पण आहे, कॉम्प्रिहेन्शन पण आहे आणि इंग्लिश ग्रामर पण आहे. हा महाराष्ट्राचा टॉप कोर्स आहे की तुमची इंग्लिश कितीही वीक असू द्या, 0 लेवल जरी असेल तर तुम्हाला डायरेक्टली आम्ही ॲडव्हान्स लेवलपर्यंत घेऊन जातो. ती गॅरंटी आमची. तरच आपण तुमची फीस घेतो, अदरवाईज फीज आपण रिटर्न करतो. तर तुम्हाला या कोर्सचा जर बेनिफिट झाला नाही तर. आलं लक्षात? तुमच्या कॉन्टॅक्टमधून कोणी जॉईन होत असेल ते पण फीज आपण तुमची कमी करतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणून तुम्हाला बेनिफिट देण्याचा प्रयत्न करत आहे आपण. ओके, सर्वांनी रेग्युलर करा आणि एक काम करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या कॉन्टॅक्टमधून कोणी जॉईन झाला तशी तुम्हाला फीस पण पेड केली जाते किंवा तुमची कमी सुद्धा होते. ओके, चालेल मग थांबूया. मग आता आपण काय करणार आहोत? आता आपण करणार आहोत प्रॅक्टिस नेक्स्ट सेशनमध्ये. सो बाय, टेक केअर, सी यू इन नेक्स्ट लेक्चर.